आपण प्रभूसाठी आपल्या टाळ्या वाजवू. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण काढू यशायाचं पुस्तक 53 5 ते 7. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधांमुळे घायाळ झाला, आमच्या दुष्कर्मांमुळे ठेचला गेला. आम्हाला शांती देणारी अशी शिक्षा त्याला झाली. त्याला बसलेल्या फटक्यांनी तुम्हाला आरोग्य प्राप्त झाले. आम्ही सर्व मेंढरांप्रमाणे बहकून गेलो होतो. आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरला होता. अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याच्यावर लादले. त्याचे हालहाल केले तरी ते त्याने सोसले. आपले तोंड सुद्धा उघडले नाही. वधण्यास नेत असलेल्या कोकराप्रमाणे लोकर कातरण्यांपुढे गप्प राहणाऱ्या मेंढराप्रमाणे तो गप्प राहिला. त्याने आपले तोंड उघडले नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण देवबापकडे प्रार्थना करू ह्या वचनांसाठी. प्रभू परमेश्वर, आज जे वचन प्रभू जे आम्ही ऐकले, जे आम्ही आता वाचले, माझ्या देवा, आम्ही आमच्या स्वतःला तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. कुठले वाईट विचार असतील, घरचे विचार असतील, सांसारिक विचार असतील, कामाधंद्यांचे काही विषय असतील, ते सगळे आमच्या डोक्यातून आज काढून टाक. फक्त तू आणि आम्ही असं आम्हाला बनव. तुझ्याकडे बघणारे बनव, तुला धन्यवाद देणारे बनव. आज आम्हाला वचन ऐकण्यासाठी मदत कर. आम्हाला मदत कर. आम्हाला मदत कर. आमचे कान प्रभूजी तुझे वचन ऐकण्यासाठी ऐकणारे आम्हाला कान दे. समजणारे आम्हाला बुद्धी दे. आणि तुला बघणारे आम्हाला डोळे दे. येशूच्याच महान नावात मागतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. तो बोललाच नाही. त्याच्या मुखातून त्यांनी शब्दही काढला नाही. जसं एक कोकर, एक मेंढरू किंवा बकरं जेव्हा आपण अर्पणासाठी कोणी घेऊन गेले असेल कधी, ते कधी बोलतं का? ते म्हणतं का मला का तुम्ही मारायला नेताय? तसाच आपला प्रभू येशू ख्रिस्त तो एकटाच होता. हालेलुया. जो आपल्यासाठी कुर्बान होणार होता. आणि कुर्बानी एकदाच होती, परत नव्हती कुर्बानी. हालेलुया. आदामानी आणि हव्वानी जे पाप केलं होतं, त्या पापातून, त्या पापाच्या खाचेतून आपल्याला सोडवण्यासाठी प्रभू येशू काय होता? तयार होता. हालेलुया. जुन्या करारामध्ये जर तुम्ही वाचला असेल, निर्गमच्या पुस्तकामध्ये काय लिहिलेले, की ज्या वेळेस पाप लोक करायचे आणि कुठल्या कोकऱ्याला ते अर्पणासाठी घेऊन यायचे, त्यावेळेस 7 दिवस कोकरा कुठं असायचा? याजकाकडे असायचा. प्रेज द लॉर्ड. का असायचा याजकाकडं? कारण त्याला ते चापचायचे. त्याला ऐकायला येतं का? त्याला चांगले डोळे आहेत का? कुठे त्याला कुठली काय विजा झालेली आहे का? त्याला काय त्रास आहे का त्या कोकऱ्याला? कारण आपला परमेश्वर भेट कुठली स्वीकारतो? हालेलुया. उत्तम भेट स्वीकारतो. परमेश्वराला उत्तम भेट देणारे बना. प्रेज द लॉर्ड. तसंच हालेलुया, त्याला चापचण्यात आलं, त्याची परीक्षा घेण्यात आली. हालेलुया. त्याच्याकडे बघत होते. हालेलुया. की हा काहीच का बोलत नाही? पिलातुस म्हणतो, तू का बोलत नाही? तू काहीतरी बोल, आम्ही तुला वाचवल. पण परमेश्वर येशूची इच्छा नव्हती की त्याला कुणीतरी वाचवावं. आणि प्रभूला मारणारा कुठली ताकद नव्हती. हालेलुया. प्रभूला मारणारी कुठलीच ताकद नव्हती. प्रभूंनी स्वतःला त्यांच्या हातामध्ये सोपवलं होतं. आपला तो परमेश्वर आहे. हालेलुया. तो म्हणतो, माझ्या विश्वासणाऱ्यांच्या केसाला सुद्धा मी धक्का लावू देत नाही. मी त्यांना माझ्या डोळ्यातल्या भुबळांसारखं सांभाळतो. मग कुठली ताकद आहे की आपल्या प्रभूला मारल?
कुठली ताकद आहे की आपल्या प्रभूचं रक्त सांडल? हालेलुया. आपला परमेश्वर तितका कमजोर नाहीये की ह्या धर्तीवरचा मनुष्य त्याला मारल. तो ओंजळीमध्ये समुद्राला नापतो. त्याला कुठल्या गोष्टी अशक्य आहेत. हालेलुया. आपला तो परमेश्वर आहे. इस्रायल लोकांना म्हणतो घाबरू नका, मी तुमच्यासाठी अद्भुत चमत्कार करणार. तुम्ही फक्त बघा. हालेलुया. आज तुम्ही फक्त बघा. आज तुम्ही तुमचे उघडे डोळे ठेवा. हालेलुया. जर ऐकणारे कान नसतील तर देवाकडे तुम्ही मागा. आज परमेश्वराकडे आलात तर तुम्ही घेऊन जाणार आहे बाना. आज देवाला तुम्ही बोला. हालेलुया. आज परमेश्वराचा आत्मा काय सांगत आहे? ज्याला कान आहेत तो ऐको. पण आज लोक ऐकण्यासाठी तयार नाहीयेत. आज लोक बहकून गेलेले. जे जग करत आहे तेच आम्हाला करायचंय, आम्हाला दुसरं काही करायचं नाही. थोडे ते लोक जे येशूच्या मार्गाने चालत आहेत, कारण त्याचा मार्ग छोटा आहे. हालेलुया. पण नाशाचा मार्ग खूप मोठा आहे, खूप लांब आहे, खूप पसरट आहे. हालेलुया. त्याच्यातून असंख्य चाललेले आहेत. पण परमेश्वराचा मार्ग खूप छोटा आहे, त्याच्यातून थोडेच येत आहेत. त्यांना माहित आहे त्या मार्गाच्या पलीकडे माझा येशू जीवनाचा मुकुट घेऊन उभा आहे. हालेलुया. ज्याने येशूला आमंत्रण दिलेले त्याला मोठं बक्षीस मिळणार आहे. जो येशूचा हात धरून चालते त्याला मोठं बक्षीस मिळणार आहे. आज जर तुम्ही येशूला बघण्यासाठी आला आहात तर तो तुम्हाला आज दिसणार. आज तो तुम्हाला दर्शन देणार. आज तुम्ही त्याला घरी घेऊन जाणार. आज लोक म्हणतात त्यांनी स्वतःला वाचवलं नाही तर तुम्हाला आणि मला कसं वाचवणार? जर त्यांनी स्वतःला वाचवलं असतं तर कुठलीच ताकद आज आपल्याला वाचवायला नसती. कुठलीच ताकद आज आपल्याला त्या पापातून काढायला नसती. कुठलीच ताकद आज मला ह्या धर्तीवरती जिवंत ठेवायला नसती. पण धन्यवाद करतो त्या परमेश्वराचे, उपकार मानतो त्या देवाचे की योग्य वेळी माझ्याकडे आला, त्याने त्याचं रक्त सांडलं म्हणून त्याने आज मला आरोग्य दिलं. हालेलुया. त्याने त्याच्या पाठीवर फटके खाल्ले म्हणून आज तुम्ही आणि मी जिवंत आहे. त्याची कृपा आहे, त्याची दया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्याने आपल्याला खूप खूप मोठं त्यांनी त्याचं सामर्थ्य आपल्याला दिलेलं आहे. त्याला तुम्ही कधी विसरू नका. त्याला तुम्ही कधी खाली पाडू नका. हालेलुया. जीवनामध्ये संकट येतील, जीवनामध्ये प्रॉब्लेम येतील, येणार नाहीत असं कधीच होणार नाही. हालेलुया. पण मी तुम्हाला सांगतो की येतील ते, पण येशूला बघून ते निघून जातील. हालेलुया. जर तुम्ही तुमच्या घरात येशूला ठेवलेला आहे, जर तुम्ही तुमच्या अंतःकरणात येशूला उतरवलेला आहे, जर तुमच्या मुलांमध्ये तुम्ही येशूला बघत आहात, तर मी खरं सांगतो तुमच्या घरातले दुष्ट आत्मे निघून जातील. तुम्ही बोलणारे बना. हालेलुया. तुम्ही लोकांना सांगणारे बना. आज तुम्हाला मुख केले का कुणाला? हालेलुया. कुणाच्या मुखामध्ये शब्द नाहीयेत का? हालेलुया. प्रभू म्हणतो जर तुम्हाला मी बोलकं केलेलं आहे तर तुम्ही माझ्यासंग बोलणारे बना. शैतानाला हाकलण्याचं काम त्याच्या हातात सोपवा. तुम्ही नका घेऊ ते. हालेलुया. तुम्ही नका घेऊ ते. जर कोणाच्या घरामध्ये वादविवाद असतील, जर कोणाच्या घरामध्ये भांडणं असतील तर प्रभूला तुम्ही त्याच्या हातात वजू सोपवा. प्रभूला तुम्ही बोला. हालेलुया. प्रभू ह्याच्यामध्ये माझी ताकद नाही. जर तू तुझी ताकद लावली तर माझ्या घरातले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. माझे मुलं माझ्याकडे येतील, माझे मुलं तुझ्याकडे येऊन गुडघे टेकतील. मला माझ्या मुलांना तुझ्या उपस्थितीमध्ये मला पाहायचंय. तुम्ही बोला, तुम्ही बोला. हालेलुया. पण आज 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 मनुष्याला भटकवलेले शैतानाने. आज त्या परमेश्वराकडे कोणी बघत नाही ज्याने आपल्यासाठी कुर्बान असा झाला. आज लोक कुणाकडे बघत आहेत? त्या येशूकडे आज लोक बघत आहेत, ज्यांनी मेलेल्यांना उठवलं, ज्यांनी बाहेरांना ऐकणारे कान दिले, ज्यांनी आंधळ्यांना दृष्टी दिली. आज लोकांना काय पाहिजेले? चमत्कार पाहिजेले, चमत्कार पाहिजेले. हालेलुया. चमत्कार घडले की आम्ही येशूचा स्वीकार करणार. मी म्हणतो जे नाक तुला दिलेला आहे श्वास घेण्यासाठी, आज जर तू श्वास घेत आहे तर तू त्याला धन्यवाद कर. श्वास घेण्यासाठी तुला ताकद मिळालेली आहे, आज तू धन्यवाद कर. हालेलुया. जर तो तुझ्यासाठी ह्या धर्तीवरती आला नसता, जर तुझ्यासाठी त्यांनी फटके खाल्ले नसते तर तुला आणि मला कुठलीच ताकद आज वाचवायला नसती. हालेलुया. जिथं डॉक्टरांनी गुडघे टेकवले होते तिथे येशू माझ्या जीवनामध्ये उतरून आला. हालेलुया. जिथं मी हार मानली होती तिथंच माझ्या कानामध्ये येशू येऊन म्हणतो आज तुझा पहिला दिवस.
आजपासून तू पहिला दिवस तुझं सुरू कर. मी तुझ्या संगत आहे, मी तुला चालवणार आहे. मी जशी एक आई आपल्या मुलाच्या बोटाला धरून चालवती, इथून पुढे मी तुझा वडील, मी तुझी आई, मी तुझा बहीण, मी तुझा भाऊ, सगळं काही आजपासून मी आहे तुझं. हालेलुया. आज लोक कुणावर डिपेंड आहेत? आज लोक कोणाकडे बघत आहेत? हालेलुया. जो येशूकडे बघतो त्याचं तोंड कधी काळवणार नाही. जो येशूकडे बघतो तो कधी हारणार नाही. ज्याने येशूकडे बघितलेला आहे तो कधी पडणार नाही. कारण लिहिलेलं आहे, धर्मी जन 7 वेळा पडेल पण परमेश्वर त्याला पुन्हा उंच करेल. हालेलुया. परमेश्वर त्याला पुन्हा उंच करेल. तुम्ही बघा पत्रसचं जीवन, चाकू घेऊन फिरत होता प्रभू संग होता, तरी पण प्रभूला माहिती होतं त्याच्याकडे चाकू आहे. आपला परमेश्वर तो नाहीये की तुमच्या खिशामध्ये काहीतरी वाईट गोष्ट तुम्ही घेऊन फिरताय आणि देवाला ते कळणार नाही. तो म्हणतो मी मनुष्याचं बाहेरचं रूप बघत नाही, मी मनुष्याचं आतलं रूप बघतो. परमेश्वराला माहित नव्हतं का त्याच्याकडे सुरा आहे? येशूला माहित होतं त्याच्याकडे सुरा आहे आणि त्या सुराचा वापर करणार आहे कुठेतरी. माहित होतं येशूला. येशू प्रभू, हालेलुया, आपला परमेश्वर खूप महान आहे. तुमच्या अंतःकरणामध्ये कोणाबद्दल काय चाललंय ते सगळं जाणतो. तुम्ही कोणाला किती आत्म्याने माफ केलेले, तुम्ही किती कोणाला ब्लेस केलेले, तुम्ही किती कुणासाठी धडपडीने प्रार्थना केलेले, तुम्ही किती कुणासाठी गुडघ्यावर गेलेला आहात, ते सगळं आपला देव बघतो. कितीही तुम्ही लपवण्याचा प्रयत्न करा, कुठलीच गोष्ट लपल्या जाणार नाही. जे तो अंधारात करतो परमेश्वर ते प्रकाशामध्ये घेऊन येणार आहे. तुझ्या सगळ्या चुका तो देव दाखवणार आहे. पण मी म्हणतो चुका दाखवण्याची वेळ आणू नका. जा गुडघ्यावरती आणि प्रभूला म्हणा, जे काही पाप केले त्याच्याबद्दल मी माफी मागतो, जे काही माझ्याकडनं अपराध झाले त्याच्याबद्दल मी क्षमा मागतो. प्रभू आज संधी देते. प्रभू आज संधी देते. आज जर तू आलेला नाहीये, हालेलुया, याचा अर्थ काय? आज आपल्याला संधी आहे. खरा पश्चाताप करणारे बना, खऱ्या आत्म्याने त्याला आवाज देणारे बना, खरा आत्मा घेऊन त्याच्याकडे जा. हालेलुया. नसल आत्मा तर देवाला तुम्ही मागा जाऊन हेजकेल 36:26 प्रमाणे नवीन आत्मा आणि नवीन हृदय मला प्रदान कर. मला गिफ्ट असं दे प्रभूजी, स्वर्गातला आत्मा मला दे माझ्या देवा. हालेलुया. माझ्या शरीराने मला चालणार बनवू नको, मला आत्म्याने चालणार बनव. आपण गेल्या रविवारी शिकलो, लोकांनी त्याचं स्वागत केलं, जंगी स्वागत केलं. कसं स्वागत केलं? जंगी स्वागत केलं. त्यांच्या अंगावरचे जे झगे होते नवीन नवीन होते. हालेलुया. आणि ते काय करतात? ते झगे काढतात आणि ते काय करतात? येशूच्या चरणापाशी अर्पण करतात. जंगी स्वागत केलं. हालेलुया. असं स्वागत केलं, प्रेज द लॉर्ड, जसा दावीद महाराज संदूक पुढं नाचत होता, राजा होता म्हणून. राजा होता पण तो नाचत होता. हालेलुया. तो लाजला नाही. आज लोक लाजत आहेत नाचण्यासाठी. त्यांनी बघितलं नाही मला कोण बघतंय, त्याला कुणीच बघितलं नाही, पण त्याच्या बायकोनी त्याला बघितलं. हालेलुया. लोक म्हणले असतील हा राजा असून नाचतो, मग मी का नको नाचू? मी कुठल्या घमंडाला बाळगतोय? हालेलुया. माझ्या देवासमोर मी कुठलं घमंड ठेवतोय? प्रेज द लॉर्ड. मी मरताना देवाने मला वाचवलं. हालेलुया. तेच माझ्यासाठी खूप आशीर्वाद मोठा आहे. नाही तर मी कधीच मेलो असतो. जंगी स्वागत केलं. होसायना. हालेलुया. ते म्हणत होते होसायना. होसायना म्हणजे काय? आम्हाला वाचव प्रभू, आम्हाला वाचव, या दास्यत्वातून आम्हाला सोडव. कुठल्या दास्यत्वामध्ये होते? ते रोम सरकारच्या अधीन होते. रोम सरकार त्यांच्यावर वर्चस्व चालवत होतं. रोम सरकार त्यांना उठता बसता त्यांना फटके देत होतं. हालेलुया. त्यांच्यावर खूप खूप म्हणजे खूप त्यांच्यावरती त्या काळामध्ये पण कष्ट लादण्यात आलं होतं. त्यांच्यावर अत्याचार होत होते. मग ते बघत होते आम्हाला सोडवणार येईल, आम्हाला सोडवणार येईल. हालेलुया. ते त्या दाविदाकडे बघत होते जो दावीद तलवार घेऊन आला होता. पण हा दावीद जो आलेला आहे, हा दावीद तलवार घेऊन आला नव्हता, तो प्रेम घेऊन आला होता. हालेलुया. तो तलवारीने जिंकवण्यासाठी आला नव्हता, तो अंतःकरणापासून तुम्हाला सुटका देण्यासाठी आला होता. तो बघत होता. हालेलुया. लोक शरीराने बंदिवास नाहीयेत. लोकांना शरीराने त्यांना बंद केलेलं नाहीये रोम सरकारने. रोम सरकारला पण देवाने निवडलं. रोमच्या देशाला पण देवाने निवडलं. हालेलुया. परमेश्वर त्यांची कुठली सुटका बघत होता? तो म्हणत होता तुम्हाला मी आत्म्याने सुटका देणार आहे.
मी तुम्हाला आत्म्याने सुटका देणार आहे. ज्याने आत्म्याने सुटका घेतलेली आहे त्याने शरीराने पण सुटका मिळवलेली आहे. हालेलुया. जो आत्म्याने लोकांना माफ करतो तो शरीराने प्रत्येक गोष्टीमध्ये तो सुटतो. पण आज लोक काय करत आहेत? हालेलुया. येशू आलेला आहे. बाजूच्याला म्हणा, येशू आलेला आहे. आता वाट बघत बसू नका. लोक काय करत आहेत? प्रेज द लॉर्ड. लोक काय करत आहेत? हालेलुया. येशू आलाय तरी पण ते वाट बघत आहेत. काय करत आहेत लोक? येशू प्रभू आपला यरूशलेम मध्ये आला होता तरी पण ते लोक बघत होते की आमच्यासाठी कोण येते. आजही प्रेज द लॉर्ड, जर तुझ्या कानावरती कोण सुवार्ता घेऊन आला असेल, माहित नाही कोणाला किती वर्ष झाले, 3 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्ष, माहित नाही. हालेलुया. पण ज्या दिवशी तुमच्या कानावरती सुवार्ता आली होती त्या दिवशी परमेश्वर तुझ्या जीवनामध्ये उतरलेला आहे. हालेलुया. ज्या दिवशी प्रभू परमेश्वर पत्रसकडे जातो आणि पत्रसला म्हणतो इथं तू जाळं टाक, तुला पुष्कळ मासे सापडतील. ह्याचा अर्थ काय? इथून पुढे तुझ्याकडे घटी नसणार, इथून पुढे तुझ्याकडे तंगी नसणार, इथून पुढे तू मरणार नाही. हालेलुया. इथून पुढे तू लोकांना जिंकणारा बनणार. प्रभूला माहित होतं आणि पत्रसने निश्चय केला होता. पत्रसने निश्चय काय केला होता? जर आज मला मासे नाही मिळाले, आज जर माझं कर मी नाही भरलं तर मी आज माझं जीवन संपवणार. मी त्या दिवशी रडलो त्या रात्री. हालेलुया. प्रभू मी खूप त्रासात आहे, मी खूप वेदनात आहे. प्रभूजी तू खरंच जिवंत आहेस का? प्रभू म्हणतो, हालेलुया, माझ्या कानामध्ये आवाज आला. प्रभू म्हणतो, ज्या दिवशी तुझ्या कानावरती कोणतरी स्वार्थ घेऊन आलं त्याच दिवशी मी तुझ्या जीवनामधनं काम चालू केलेले. आता तुला फक्त घ्यायचंय आणि मिळवायचंय. हालेलुया. मी म्हणलं प्रभू मला काय माहिती तू माझ्या जीवनामध्ये आलास. पत्रसच्या जीवनामध्ये तू आला, तू शरीराने होता म्हणून त्यांनी ओळखलं की तू उतरलास. मी काय बघू? परमेश्वर मला म्हणतो जर तू आत्मिक डोळे मागितले तर मी तुला आत्मेने दिसेल. हालेलुया. पण तू काय करते? तू शरीराने डोळे मागते, तू शरीराने मला शोधते, मी तुला कधीच सापडणार नाही. आज परमेश्वराला जर तुमच्या घरामध्ये बघायचंय, आज जर तुमच्या कुटुंबामध्ये बघायचंय, आज जर तुमच्या मुलाबाळांमध्ये त्याला बघायचंय तर तुम्ही आत्मेचे डोळे मागा, आत्म्याने सुटका मागा. प्रभू मला आत्म्याने सुटका पाहिजे. आत्म्याने जो सुटतो ते शरीराने पण तो सुटलेला आहे. हालेलुया. लोक ओरडत होते, होसैना होसैना. हालेलुया. प्रभू परमेश्वर तुझी स्तुती असो, पिता पुत्र पवित्र आत्मा तुझी स्तुती असो. तू महान आहेस, तू दयाळू आहेस, तुझं स्वागत आहे आमच्या देशामध्ये, आमच्या नगरामध्ये, ह्या भवनमध्ये. स्वागत करत होते. अंगातले कपडे काढून ते देवाच्या चरणापाशी टाकत होते. हालेलुया. पण नंतर न काय झालं की तेच लोक ओरडत होते की ह्याला क्रूसावरती टांगा. जे आज म्हणत होते होसैना तेच 4 दिवसानंतर म्हणत होते ह्याला क्रूसावरती टांगा. हालेलुया. इथं आपला प्रभू येशू ख्रिस्त आलाय, इथं त्याचं स्वागत होते. हालेलुया. इथं जंगी स्वागत होते. पण इथं काय झालेलं आहे? त्याला क्रूसावरती टांगा. कारण ते आमच्या काहीच उपयोगाचा नाही, तो आमच्या काहीच, आम्हाला तो सुटका देत नाही, तो तलवार चालवत नाही. हालेलुया. त्याला लोक मारतात, तो कुणाला उलट उत्तर देत नाही. त्याच्या तोंडावरती लोक थुकत आहेत पण तो कुणाला काही बोलत नाही. हा राजा आम्हाला नकोय. हालेलुया. तुम्हाला सांगू, जे शिष्य होते ना त्यांनी ओळखलं होतं हा परमेश्वर स्वर्गातला आहे जो धरतीवरती शरीर धारण करून आलेला आहे. हालेलुया. आजही लोक त्याला ओळखण्यासाठी तयार नाहीयेत आणि त्या काळामध्ये पण लोक ओळखण्यासाठी तयार नव्हते. आजही लोक पापामध्ये अडकलेले आहेत, त्या काळामध्ये पण लोक पापामध्येच अडकले होते. आजही जग वेगळ्या दिशेने चाललेलं आहे. आजही विश्वासणारा त्या दिशेने चाललेला आहे जे खरे येशूला ओळखतात. ओळखायचंच आहे तर येशूला ओळखा, पास्टरांना ओळखू नका. प्रेज द लॉर्ड. मी खरं सांगतो तुम्हाला, ओळखायचं आहे तर येशूला ओळखा. आज खूप लोकांचं लक्ष पास्टरांकडे लागलेलं आहे,
तुम्हाला पास्टर वाचवणार नाही शेवटला, तुम्हाला वाचवणारा येशू ख्रिस्त आहे. आणि खऱ्या पास्टर लोकांनी जर देवाचे खरे सेवक असतील तर त्यांनी मंडळीची ओळख प्रभू येशू सोबत करावी. हालेलुया. जर तो पास्टर स्वतःची ओळख लोकांना करून देत आहे तर परमेश्वर त्याची झडती घेणार. प्रभू परमेश्वर त्याची झडती घेणार. हालेलुया. आज लोकांना क्षमेवरती शिकवल्या जात नाहीये. आज 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 एक चूक करत आहे तर ते एकटा चूक करत नाहीये, आज तो त्याच्या मंडळीला पण चूक करायला सांगते. मी कुठल्या पास्टरांच्या विरोधात नाही, हालेलुया, मी कोणाला नावं ठेवत नाही, पण सत्य तुम्हाला कळलं आणि स्वतंत्र तुम्ही व्हाल. ती वेळ येऊ देऊ नका ना. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर काय म्हणतो, मी ह्या शाऊलला राजा बनवून पस्तावलो. आजही लोक काही लोकांबद्दल बोलत आहे, हालेलुया, आज मी त्यांना उभं करून पस्तावलो. सुरुवात त्यांची खूप चांगली होती. प्रेज द लॉर्ड. त्यांची सुरुवात चांगली होती, पण ज्या वेळेस त्यांच्याकडं काहीतरी आलं त्यांनी माझ्याकडे बघणं सोडून दिलं. आज तुमच्याकडे पुष्कळ काही येऊ द्या, परमेश्वरकडे आपल्या खूप मोठी भरभराट आहे. तो देणारा परमेश्वर आहे, तो श्रीमंत परमेश्वर आहे, त्याचे लोक कधी गरीब नसणार. पण तुम्हाला मिळालंय तर तुम्ही कधी त्याला विसरू नका. तुम्हाला मिळालंय, जे मिळालंय त्याच्यामध्ये तुम्ही आनंद करा. येस प्रभू, मला जी गाडी दिली मी त्याला ब्लेस करतो. हालेलुया. जे मला मोबाईल तुझ्या कामासाठी दिला मी त्याला ब्लेस करतो. कधी कुरकुर करू नका. परमेश्वराला कुरकुर करणारे आवडत नाहीत. परमेश्वराला अंतःकरणापासून धन्यवाद देणारे खूप प्रिय आहेत. आज परमेश्वर बघत आहे लोकांकडे, त्याला थोडेच दिसत आहेत. जे थोडंच मिळाले पण धन्यवाद येते, हृदय त्यांचं धन्यवाद येते. आज लोकांना पुष्कळ मिळाले पण तरी पण आतमधनं त्यांच्याकडे कुरकुर चालू आहे. प्रेज द लॉर्ड. कुरकुर करणारे मेले, त्यांना साप चावला. हालेलुया. आज साप चावत नाही, हालेलुया, पण आज दुष्ट आत्मा त्यांना चावतो. परमेश्वरकडे जातो मोशे आणि परमेश्वराला म्हणतो, हे प्रभू परमेश्वर, तुझ्या लोकांना क्षमा कर, ते माफी मागत आहेत, त्यांना माफ कर. प्रभू म्हणतो, ठीक आहे, एक पितळाचा मोठा साप बनव आणि त्या सापाला उंच कर. जे त्या सापाकडे बघतील ते मरणार नाहीत. आणि तसं होतं. पण ते शरीर काही सार्वकालिक, ते जीवन काही सार्वकालिक जीवन होतं का? सापाकडे बघितलं मी सार्वकालिक जीवन मिळवलं नाही. ते जीवन तेवढंच होतं जेवढं परमेश्वराने त्यांना आयु दिली होती. ते मरणार होते. पण आज त्या सापाच्या जागी आपल्या प्रभूला लटकवण्यात आलेले. जो त्याच्याकडे बघणार त्याला सार्वकालिकचं जीवन मिळणार. जो त्याच्याकडे बघणार तो कधी पडणार नाही. जो त्याच्याकडे बघणार तो कधी हारणार नाही. हालेलुया. त्या सापाकडे बघितलं, लोक जिवंत राहिले, पण जो आज ह्याच्याकडे बघत आहे त्याला सार्वकालिकचं जीवन मिळण्याशिवाय राहणार नाही. सार्वकालिकचं जीवन. हालेलुया. ह्या जीवनानंतर पण एक जीवन आहे, ते खूप मोठं जीवन आहे. हालेलुया. कदाचित आज काही लोक येशूला नसतील बघत शरीर रूपाने, पण ज्या वेळेस ते शरीरातनं बाहेर येतील त्यावेळेस ते येशूचं दर्शन घेतील, त्यावेळेस ते येशूला बघतील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणा परमेश्वर महान आहे. बाजूच्याला म्हणा परमेश्वर महान आहे. तुमची सुटका निश्चिंत आहे. म्हणा तुमची सुटका निश्चिंत आहे. घाबरू नका, रडू नका, थकू नका. सगळ्या चिंता त्याच्या हातात सोपवा. कारण योहान 3:16 मध्ये लिहिलेले, परमेश्वराने जगावर एवढं प्रेम केलं की त्यांनी त्याचा एकुलता एक पुत्र आपल्यासाठी दिला. तो परमेश्वर, मी काल रात्री वचन वाचत होतो, परमेश्वर मला म्हणतो, कुणामध्ये तेवढी ताकद आहे की मला कुणी हात लावल, आणि कुणामध्ये ती ताकद आहे की तुला येऊन स्पर्श करल. प्रेज द लॉर्ड. ऐकताय मंडळी तुम्ही? कोणामध्ये ती ताकद आहे
की माझ्या लोकांना कोणतरी येऊन डवचल. आपला परमेश्वर स्वतःला आपल्यासाठी अर्पण केलं. ते म्हणतो जे तुझं होतं ना ते मी घेतलेलं आहे, आणि जे माझं होतं ना ते तुला मी दिलेलं आहे. त्याचं काय होतं? प्रेज द लॉर्ड. त्याचं काय होतं? त्याचं सिंहासन होतं. उत्तम म्हणा, उत्तम. स्वर्ग त्याचं बसण्याचं ठिकाण आणि पृथ्वी त्याचं पाय ठेवण्याचं स्थान. पण तो काय म्हणतो? हालेलुया, मी ज्या जागेवर बसत आहे इथून पुढे त्या जागेवर तू बसणार. हालेलुया, मी खाली उतरून आलो कारण तू वरती जायला पाहिजे. तो म्हणतो जर मी खालीच उतरलो नसतो तर माझे लोक वरती आले नसते. हालेलुया. जर आपला परमेश्वर जर आज कुणाला म्हणते उतरा, तर तुम्ही उतरायला घाबरू नका. नका घाबरू. तुम्ही का घाबरताय? तुम्ही कशाला घाबरताय? पावसाला घाबरताय? कडक उन्हाला घाबरताय? थंडीला घाबरताय? हे सगळे ऋतू परमेश्वराने बनवलेले आहेत. त्याच्यातलं एकही तुला विजा देणार नाही. रात्री चंद्राची तुला बाधा होणार नाही आणि दिवसा सूर्याची तुझ्यावर बाधा होणार नाही. प्रेज द लॉर्ड. भजन संहिता 91 वाचताय ना सगळेजण? वाचत राहा. एक दिवस येणार आहे प्रभू परमेश्वर, ते तुमचं अंतःकरण बघणार आहे. त्या अंतःकरणामध्ये काय लिहिलेलं आहे. जर त्याचे वचन असतील ह्याचा अर्थ काय? तुम्ही त्याच्यासाठी त्याचं हृदय सजावलेलं आहे. पण जर लोकांबद्दल कठोरता असेल, जर लोकांबद्दल राग असेल, कोणाबद्दल काय लोभ असेल, कुणी मला शिवे दिल्या होत्या ते साठवून ठेवलं असेल, मी त्याचं तोंड बघणार नाही, मी हे करल, मी ते करल, जर हे साठवून ठेवलं असेल तर प्रभू तुम्हाला लगेच म्हणल कोण आहेत तुम्ही? तुम्ही म्हणणार प्रभू मी ते नाही का, मी लोकांच्या डोक्यावरती हात ठेवायचो आणि दुष्ट आत्मे निघून जायचे. प्रभू म्हणून माझ्या नावामध्ये खूप मोठी ताकद आहे. तू माझं नाव यूज केलं असशील आणि तो दुष्ट आत्मा पळून गेला असेल. आज दुष्ट आत्मा तुमच्याद्वारे निघत नाही. आज दुष्ट आत्मा तुमच्यामध्ये जो येशूचा आत्मा आहे ना त्याच्याद्वारे ते होतो. आज माझी प्रार्थना आहे, हालेलुया, आज माझी विनंती तुमच्या सगळ्यांसाठी देवाकडं, तुमच्या घरामध्ये, तुमच्या शरीरामध्ये, तुमच्या बोलण्यामध्ये जे दुष्ट आत्मे लपलेले आहेत ना, आज ते सगळे येशूच्या नावात निघून जाव. हालेलुया. ते सगळे दुष्ट आत्मे येशूच्या नावात निघून जाव. जे तुमच्यावर वर्चस्व चालवतात ना, छोटे छोटे राग तुमच्याकडे घेऊन येतात ना, देवापासून जे तुम्हाला वेगळं करतात ना, सगळे दुष्ट आत्मे आज तुमच्या समोर पडणार. सगळे दुष्ट आत्मे आज तुम्हाला म्हणणार मला सोड. सगळे दुष्ट आत्मे म्हणणार हालेलुया मला जाऊ दे, हालेलुया मी चुकून आलेलोय, आय एम व्हेरी सॉरी, मला माहित नव्हतं तुझ्या मागे परमेश्वर आहे. स्वर्गाचा निर्माण करता, राष्ट्राचा निर्माण करता जर तुझ्या संगत आहे, जर आधी मला ते कळलं असतं तर मी तुझ्या घराकडे कधी बघितलं नसतं. आता जर आलेलाच आहेस ना, आता तू फटके खाल्ल्याशिवाय जाऊच नको. माझ्या देवाने माझ्यासाठी फटके खाल्ले. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आज तेच फटके तुझ्यावर पडणार आहेत. बोला तुम्ही प्रेज द लॉर्ड. रडत बसण्यापेक्षा देवासमोर तुम्ही बोलणार आहे बना. संकटांना बघण्यापेक्षा तुम्ही परमेश्वराला धन्यवाद द्या. हालेलुया. आज लोकांनी काय केले? संकटांना मोठे केले आणि माझ्या देवाला छोटे केले. तो परमेश्वर म्हणतो मी समुद्र माझ्या ओझळीमध्ये नापतो, मला काय अशक्य आहे? हालेलुया, मला काय अशक्य आहे? एक मिनिटाला जर मी इस्रायल मध्ये असेल तर दुसऱ्या मिनिटाला मी भारत देशामध्ये येईल. समजते? वाचलं रात्री? समजते तुम्हाला? जर दुसऱ्या मिनिटाला जर मी भारत देशामध्ये असेल तर तिसऱ्या मिनिटाला मी अमेरिकेमध्ये असेल. काय कुठल्या गोष्टीची परमेश्वराला आपल्या कमी आहे? तो परमेश्वर आपल्या संगत आहे. तो म्हणतो एक दिवस मी 1000 वर्ष समान बनवील आणि 1000 वर्ष मी एक दिवस समान बनवील. सगळं त्याच्याकडे आहे. सगळं त्याच्याकडे तुमच्यासाठी शिल्लक असं काहीच ठेवलेलं नाही. ते म्हणतो मी सगळं दिलेलं आहे. माझ्याकडे आता काहीच नाही. आता फक्त तुला प्राप्त करायचंय. आता फक्त तुला यायचंय, मागायचंय आणि मिळवायचंय.
हालेलुया. आता तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. समजते तुम्हाला? तुम्ही तुमचं जीवन घडवणारे तुम्ही येत. आता ते म्हणतो मी दिलाय ना पवित्र आत्मा, का मी तुम्हाला एकटं असं ठेवलंय का? तुम्ही बघितलं ना, तुम्ही वाचलं नाही? 12 शिष्यांना म्हणतो तोपर्यंत काय करू नका जोपर्यंत पवित्र आत्मा उतरून येत नाही. एक दिवस आला म्हणा, एक दिवस बाजूच्याला म्हणा, एक दिवस आला. हा, कुठला दिवस आला? 50वा दिवस आला. आला ना, प्रेज द लॉर्ड. त्याच्या आधी तुम्ही ऐकलं कुणासाठी गेले, प्रार्थना केली? ऐकलं? वाचलं तुम्ही? हा, पत्रस पवित्र आत्मा मिळण्याच्या आधी कुणाकडे तरी गेला आणि त्याच्याद्वारे त्याला आरोग्य मिळालं. जेव्हा 50वा दिवस त्यांच्या जीवनात उतरला, पेंटिकोस्ट, पवित्र आत्मा त्यांच्यामध्ये उतरून आला. आता परमेश्वर म्हणतो निघा आणि माझं काम आत्मेने सुरू करा. आज तुम्ही वाट बघत नका बसू 50व्या दिवसाची. आज त्या काळामध्ये त्यांनी वाट बघितली, या काळामध्ये आता आपण काम करणारे बनणार. हालेलुया. ज्या दिवशी तुझ्या कानावरती सुवार्ता आली, ह्याचा अर्थ काय? स्वर्गातून देवाने तुझा अभिषेक असं केलेलं आहे. तू जा, आजारी लोकांवर तू हालेलुया हात ठेवून प्रार्थना कर. हालेलुया. दुष्ट आत्म्यांना तू पायाखाली तुडव. हालेलुया. तुझ्याद्वारे लोकांना मी बरं करेन, तुझ्याद्वारे मी लोकांना आरोग्य देईन. जा आणि माझ्या नावाने जय घोषणा करा. तुमचा देव जिवंत आहे. हालेलुया. तुमचा येशू ख्रिस्त जिवंत आहे. त्याला तुम्ही का मेलेल्यांमध्ये शोधता? तो काय म्हणतो? तुमच्या देवाला तुम्ही मेलेल्यांमध्ये का शोधता? ते जिवंत परमेश्वर आहे. जा तर तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला ते सापडेल. कुठले ठिकाणी? कुठले ठिकाणी? हालेलुया. म्हणा चर्च, चर्च. हालेलुया. त्या काळातल्या लोकांना म्हणतो जा, तुम्हाला ते तिथं भेटेल. आज माझा सगळ्यांना प्रश्न आहे, घरामध्ये थांबून तुम्हाला येशू मिळणार नाही. तुम्हाला जर यायचंच आहे तर इथं तुम्हाला येशू दिसेल. हालेलुया. रॅप्चरचा दिवस पण हालेलुया रविवारचा परमेश्वराने बनवलेला आहे. हालेलुया. मी म्हणतो जर रविवारी देवाच्या उपस्थितीमध्ये येऊन बसणार, आज तुम्ही इथं तुम्ही डोळे झाकताय. हो, मला माहित आहे दुसऱ्या सेकंदाला डोळे उघडले तर तुम्ही स्वर्गामध्ये स्वतःला बघाल. हालेलुया. हो, रिखांडाला बसशांदेरे. म्हणून मी तुम्हाला 2 दिवसांपूर्वी मी सांगितलं, जेव्हा मी गेटच्या आतमधनं येतो ना, तेव्हा मी त्या भैया बाहेरचे, मी त्यांना म्हणतो भैया ये चाबी अंदर रहेंगी, अगर मैं बाहर नहीं आया तो ये गाड़ी आपकी. क्यों ब्रदर? क्यों? क्योंकि मैं स्वर्ग में रहूंगा. तुमच्या घरच्यांना सांगून या, जर मी घरी नाही आलो तर माझा शोध करू नका. हालेलुया. ऑन करा तुम्ही लोकांना. ते म्हणतील का? कशाला? कशामुळं? त्यांना म्हणायचं रॅप्चरचा दिवस रविवारचाच आहे. रॅप्चरचा दिवस पवित्र आत्म्याच्या मंदिरामध्ये. हालेलुया. रॅप्चरचा दिवस कधी? हालेलुया. ज्या जागेवरती तू बसलेला आहे त्या जागेवरतून येशू तुला घेऊन जाणार आहे. हालेलुया. ह्या दिवसाला देवाने पवित्र असं केलेलं आहे. म्हणून देव म्हणतो ओ 7व्या दिवशीला ब्लेस कर, पवित्र असं म्हण, आणि त्या दिवशी कामकाज तुझं थांबव. का म्हणलेलं परमेश्वर? कारण मला तुला स्वर्गामध्ये बघायचंय. हालेलुया. जेव्हा त्याने क्रूस उचलला, जेव्हा त्याने क्रूसवर चालत होता, त्यावेळेस आपल्या प्रभूकडे खूप मोठे मोठे कॉन्ट्रॅक्ट असतील. कोणाचा दरवाजा बनवायचा असेल, कोणाची टेबल बनवायची असतील, कोणाच्या खुर्च्या बनवायच्या असतील. पण आता येशू काय म्हणतो? आता माझी वेळ आलेली, आता माझी वेळ आलेली माझ्या लोकांसाठी कुर्बान होण्यासाठी. आता मला बनवायचं नाहीये, आता मला सगळं घडवायचंय. प्रेज द लॉर्ड. समजतंय मंडळी तुम्हाला? विनाकारणचे रडत बसू नका. रडत बसू नका. प्रभू म्हणतो, पौलुस काय म्हणतो? आनंद करा सर्वदा. जर तुम्ही आनंद करताय तर इतरांना कळतो की हा आनंद करतो, मग तो दुसरा येऊन विचारतो तो आनंद का करतो? कारण माझ्याकडे तो देव आहे ज्या देवाने ह्या सृष्टीला बनवलेला आहे, म्हणून मी आनंद करतो. आणि तुझा आनंद कधी व्यर्थ असा होणार नाही. तू इथे येऊन परमेश्वराला 2 तास दिले,
ते 2 तास परमेश्वर बघून तुझं अख्खं जीवन बदलून टाकल. आपला परमेश्वर तो नाही की तू त्याला काय दिलं आणि त्याने ठेवलं. तू त्याला काय देतोय तो त्याच्या बदले तुला काहीतरी मोठं मिळणार. तू त्याला काहीतरी त्याच्यासाठी करतोय, तुझ्यासाठी ते उत्तम करणार. जर तू त्याच्याकडे जाऊन जर तुझ्या डोळ्यातले अश्रू ह्या धर्तीवर तू पाडतोय, हालेलुया, त्या प्रत्येक अश्रूचा थेंब थेंब तुमच्यासाठी आशीर्वाद असं बनणार. रडायचंच आहे तर देवाकडे जाऊन रडा. बोलायचंच आहे तर परमेश्वराकडे जाऊन सांगा, प्रभू माझ्या ह्या समस्या आहेत, मी काय करू, मला तू सुचव, मला ताकद दे, मी भयकत चाललोय, मी तुझ्यापासून भटकते, मी असं म्हणलोय माझं जीवन आता बास. पण प्रभू तुमच्याशी बोलल, अरे तुझं जीवन तर तू माझ्या हातात दिलं होतं ना, कालपर्यंत तू माझ्या संगत होता ना, आज तू कसं काय भटकते. ह्याचा अर्थ काय, काल माझा विश्वास मोठा होता, आज माझा विश्वास छोटा झालेला आहे. ह्याचा अर्थ काय, माझ्या समस्या मी मोठ्या केलेल्या आहेत आणि माझा देव मी छोटा केलेला आहे. तुम्ही ज्या वेळेस तुमच्या देवाला उंच करताना, ज्या वेळेस समस्या छोट्या होतात ना, तेव्हा फक्त तुम्ही फू जरी केलं तरी त्या समस्या उडून जातील. समजते तुम्हाला. तुम्ही नुसतं फुंकी जरी मारली येशूच्या नावाने, फू, गो इन द नेम ऑफ जीसस, जायलाच लागल. त्याच्या नावामध्ये ताकद आहे. त्याच्या नाव, आणि तुम्ही बोलताय, तुमच्या नाव, तुमच्या मुखामध्ये सामर्थ्य आहे, पण त्याच्या नावामध्ये ताकद आहे. आणि जे रक्त सांडलेले तर रक्तळलेल्या हातामध्ये तुम्ही आणि मी आलेलोय. तुम्ही आणि मी त्याच्या रक्तळलेल्या हातामध्ये, हालेलुया. तो तुमचा चेहरा त्याच्या हातावरती बघतो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. जे आज, जे ह्या गेल्या रविवारी ओरडत होते, प्रभू धन्यवादित असो, प्रभू धन्यवादित असो, आणि शुक्रवारी ते ओरडते की ह्याला वधस्तंभावरती द्या, ह्याला वधस्तंभावरती द्या. आपला प्रभू काय बोलला, त्याला भीती काय होती माहितीये, मी जर बोललो तर हे लोक मला सोडवतील, म्हणून ते शांत होता, म्हणून ते शांत होता. ते खिळे त्याचा, ते खिळे, जे खिळे हातापायामध्ये ठोकले, ते खिळे त्याला मारतील असं तुम्हाला वाटतंय का. ते खिळे बी किती आनंद करत असतील. स्वर्गाचा परमेश्वर, ज्यांनी सगळं काही त्याच्या हाताने निर्माण केलं, आज मी त्याच्या हातामध्ये घुसते. मी म्हणतो ईश्वरला त्रास झालाच नसेल. ते खिळे सुद्धा आनंद करत असतील. ते लाकूड जर येशूने उचललं, ते लाकूड म्हणत असेल, कुठल्या झाडाचं असेल माहित नाही, पण ते लाकूड म्हणत असेल, आज तो परमेश्वराने मला उचलले, ज्यांनी ह्या सगळ्या जगाला बनवले. हालेलुया. समजते तुम्हाला. मागायचंय ना परमेश्वराकडे, हसत हसत मागा, तो तुम्हाला सगळं काही प्रेमाने तुम्हाला सादर करेल. जे तू मागणार ते तुला मिळणार. तू काय मागितले, हालेलुया, ते तुला मिळणार. पवारताईंनी डोळे मागितले, देव नवीन डोळे देणार. हालेलुया. कुणाला हृदय नाही, परमेश्वर नवीन हृदय देणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कोणामध्ये बोलण्याची शक्ती कमी, परमेश्वर तुमच्या बोलण्या इथून पुढे तुम्हाला बोलका भावला असा बनवणार. हालेलुया. पोपटासारखे तुम्ही बोलायला लागणार. हालेलुया. जर तुम्ही स्तुती आराधना करताना नाचत नाही, तुम्ही लाजताय, तर परमेश्वराला बोला, प्रभू मला आनंद करणारा आतमध्ये, मला नाचायचंय, आणि ज्यावेळेस मी नाचेल त्यावेळेस स्वर्ग माझ्या संग आनंद करत. हालेलुया. समजते तुम्हाला. प्रेज द लॉर्ड. लूक 23:26 ते 43. एक मिनिट. लूक 23:26 ते 43. हा. येशूला वधस्तंभावर खिळतात. येशूला कुठं? वधस्तंभावर. वधस्तंभावर. कुठं? वधस्तंभावर. तो वधस्तंभावरती गेला म्हणून आज तुम्ही ह्या खुर्चीवर बसले. तो वधस्तंभावरती गेला म्हणून आज आपण चांगली झोप काढते. समजते तुम्हाला. तो वधस्तंभावरती गेला, हालेलुया, म्हणून आज तुमचं आणि माझं शरीर कसं आहे, लहान बाळकासारखं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. धन्यवाद द्या परमेश्वराला. आज हॉस्पिटल्स गच्च भरलेले आहेत. कितीतरी लोक आज आजारी आहेत, मृत्यूशी काही लोक झुंजत आहेत. काही लोकांना ऍडमिट करण्याची पण जागा नाहीये.
गेट पाशी लोक पडलेले आहेत, ससून पाशी तुम्ही ससून हॉस्पिटलला जाऊन बघा. पण तुम्ही विश्वासणाऱ्यांनी देवाला धन्यवाद द्या, प्रभू मला आणि माझ्या कुटुंबाला निरोगी असं केलेलं आहे. कुठला आजार आमच्यावर नाहीये, आमच्यावरती वेळ आणली नाही हालेलुया की आम्ही हॉस्पिटलमध्ये जावं. आमच्यावरती ती वेळ आलेली आहे की आम्ही तुझ्या भवनमध्ये जाऊन तुला धन्यवाद द्यावं. हालेलुया. पण आज लोक काय करत आहेत, काय करतात लोक आज लोक पवित्र मंदिराकडे बघणं सोडून डॉक्टरांच्या मंदिराकडे बघत आहेत. हॉस्पिटल्स. हालेलुया. कुणी म्हणू द्या त्यांना हा डॉक्टर लय चांगला आहे, मग तो कुठं का असना, कोल्हापूर, सोलापूर, नगर, यवत कुठं असू द्या, आणि तू कुठं राहिलाय पुण्यामध्ये, तो इलाजासाठी तिथं जाणार. काय म्हणते मी, तो इलाजासाठी जाणार. हालेलुया. ते तिथं जाणार. डॉक्टर बोलला ना एवढी औषधं, त्या औषधांचे 10,000 होणार. हालेलुया. जो अविश्वास होईल त्याच्या जीवनामध्ये ते घडणार, पण विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये ते कधीच घडणार नाही. प्रेज द लॉर्ड. तो तिथून परत घरी जाणार, तो कधीच थकणार नाही. तो कुठे येतो दुष्ट आत्म्याच्या अधीनतेमध्ये, पण तो पवित्र मंदिरामध्ये आला रे आला, तो परमेश्वराच्या स्तुतीमध्ये आनंद करण्याच्या आधीच तो खुर्चीवर झोपणार. प्रेज द लॉर्ड. समजते. हालेलुया. आनंद करणारे मला परमेश्वर म्हणतो. जर तुम्ही आनंद करताय तर तुम्ही स्वर्गाला बघताय. हालेलुया. तो वधस्तंभावरती गेला म्हणून आज आपण इथं थांबून इथं बसून वचन ऐकत आहेत. जर त्या वधस्तंभावरती गेला नसता तर आजचा दिवस आपल्या जीवनामध्ये नसता. माहित नाही कोण कुठं असतं, पण खूप मोठ्या घाण जागी असतो. हालेलुया. तुम्ही आणि मी तर काही लोक तर जगामध्ये नसतेच. हालेलुया. आज जर तुम्ही परमेश्वराने तुम्हाला हॉस्पिटल मधून इथं आणलेला आहे तर त्याला तुम्ही धन्यवाद द्या. हालेलुया. आज परमेश्वराने तुम्हाला आरोग्य दिलेलं आहे. हालेलुया. तर तुम्ही त्याच्या मंदिरामध्ये येण्यासाठी कधी थांबू नका. आरोग्य मिळाले. हालेलुया. चांगला पैलवान झालेला आहे, मरणार होता तू. हालेलुया. शैतानाने तुझ्यावरती डावपेच रचले होते, तू खड्ड्यामध्ये जाणार होता, पण देवाने तुला योग्य वेळी वाचवलं. पण आता कुठे तो व्यक्ती? आज तो व्यक्ती कुठल्या तरी प्रोग्राम मध्ये अडकलेला आहे. हालेलुया. आज जर तू जिवंत नसता तर तो प्रोग्राम तू कधी बघितला नसता. आज जर तू जिवंत नसता तर त्या जगाला पण तू कधी बघितलं नसतं. पण आज तुझं काम काय आहे? परमेश्वरामध्ये जर मी जिवंत आहे तर मी माझ्या शरीराने, आत्मेने आणि बुद्धीने माझ्या देवाला मी धन्यवाद देणार. माझ्या प्रभूला मी उंच करणार. हालेलुया. तो माझ्यासाठी घायल झाला, त्यांनी माझ्यासाठी फटके खाल्ले, ज्यांनी माझ्यासाठी रक्त सांडलं, ज्यांनी माझ्यासाठी छिळे त्याच्या हातामध्ये रवले, त्या देवाला मी माझ्या जीवनातून उंच करणार. हालेलुया. परमेश्वराचं भवन सोडून कधी कुठं जाऊ नका. मंडळी, मी आज तुम्हाला मी तुम्हाला ही शिक्षण देते. पुन्हा मी कुणाला ही शिक्षण देणार नाही. सत्य तुम्हाला समजेल आणि स्वतंत्र देव तुम्हाला करत. तुम्ही माझं जीवन बघत आहात, तुम्ही माझं जीवन बघता. हालेलुया. मी रविवारचं कुठंच जात नाही. प्रेज द लॉर्ड. खूप मोठा प्रोग्राम आहे ह्या रविवारी आमच्या ऑफिसचा. ऑफिसचे लोक पण ऐकणार आहेत. खूप मोठा प्रोग्राम आहे ऑफिसचा आमच्या. रविवारी आहे. 6 वाजता प्रोग्राम सुरू होणार आहे आणि 9 वाजता तो संपणार आहे. नाही जाणार का? नाही येणार तू. हालेलुया. कारण मला माझ्या परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये जाऊन बसायचंय. मला माझ्या देवाला धन्यवाद द्यायचे. का नाही येणार तू? मी जाणार. का नाही जाणार मी? हालेलुया. कारण मला तिथं जायचंय जिथं देवाने मला आनंद असं केलेला आहे. हालेलुया. मी जाईल, पण तो फायदा काय जाऊन? माझं मन इथं असेल आणि माझं शरीर तिथं असेल. आणि झालंय पण एका रविवारी तसं. पण आपण शनिवारची आपण मीटिंग ठेवली होती. माझं शरीर तिथं पण माझा आत्मा इथं. खऱ्या विश्वासणाऱ्यांना मी सांगते,
जसा एक मासा पाण्यातनं काढल्यावर तडपडतो ना, तसं तुमचं जीवन पाहिजे. जर तुम्ही येशूपासून लांब गेले ना, तर तुम्ही तडपडले पाहिजे. येशू बिना विश्वासणारा अधुरा, येशू बिना विश्वासणारा मेलेला. जर माझा देव जर आज नसता तर मी जिवंतच नसतो. आज जर माझा देव नसता तर माझा मुलगा जिवंत नसता. हालेलुया. माझ्या साक्षी तुमच्या समोर मोठ्या मोठ्या ऍक्सिडेंट मधनं देवाने मला वाचवलं. बस माझ्या अंगावरती आली होती, पण मला परमेश्वरांनी उचलून बाजूला असं ठेवलं आणि ती बस निघून गेली. हालेलुया. जर मी देवामध्ये नसतो तर त्याच दिवशी माझा घात शैतानाने केला असता. हालेलुया. लहान होतो. हालेलुया. शैतानाने त्याच वेळेस माझ्यासाठी कट रचला होता. मला मारून टाकण्यासाठी त्यांनी खूप मोठे हालेलुया त्यांनी षडयंत्र रचले होते. पण माझा देव किती महान आहे. त्यावेळेस मला मरू दिलं नाही, तर ह्या वेळेस तो मला मरू देईल का? जर परमेश्वर माझा मोशेला एवढ्या मोठ्या पाण्यामध्ये वाचवू शकतो, तर तुम्ही मला सांगा, तुम्ही आणि मी आम्हाला कुठला शैतान गिळणार? जर परमेश्वरांनी मोशेला वाचवलं, जर परमेश्वरांनी पत्रसला वाचवलं, जर परमेश्वरांनी योनाला वाचवलं, आज तेच परमेश्वर ती ताकद ठेवतो तुम्हाला आणि मला वाचवण्याची. तुम्ही मारणार नाहीत. इथं आलात तर तुम्ही जगणार. तुम्हाला नवं जीवन देव देणार. प्रेज द लॉर्ड. वाच. पुढे ते त्याला घेऊन जात असता कोणी एक कुरेनेकर शिमोन शेतावरून येत होता. हा. त्याला त्यांनी धरून त्याच्यावर वधस्तंभ लादला. हालेलुया. एक कुरेनकर व्यक्ती होता आणि त्याचा काहीही संबंध नव्हता. खंदारे भाऊ, प्रेज द लॉर्ड. त्याचा काहीही संबंध नव्हता आणि तो यहुदामधून येत नव्हता. तो वेगळ्या त्या ह्याच्यातून येत होता. तो धर्मातून, पंथातून, वेगळ्या जातीतून ते येत होता. हालेलुया. समजते तुम्हाला? पण त्याला पकडलं आणि येशूचा क्रूस त्याला दिला. हालेलुया. समजते तुम्हाला मंडळी? येशू आपला यहुदी होता, त्यांनी क्रूस घेतला. आणि जो शिमोन कुरेनकर आहे ते यहुदी नाहीये, तो अन्न जातीमधून येतो, त्यांनी तो क्रूस घेतला. ह्याचा अर्थ काय आहे? हालेलुया. ते शिमोन म्हणजे आपण आहे की तुम्ही पण मला हातभार लावलेला आहे, तुम्ही पण मला मदत केलेली आहे, तुम्ही पण माझ्यासमोर क्रूस उचललेला आहे. आणि जो क्रूस उचलणार, जो येशू बरोबर चालणार, त्याच्यावरती मरण नसणार. हालेलुया. तुम्ही कधी मरणार नाही. ज्याने क्रूसाकडे बघितलेलं आहे त्याचं तोंड कधी काळवणार नाही. माझा देव त्याला कधी लज्जित आणि फज्जित होऊ देणार नाही. माझा परमेश्वर कधी त्याला खाली बघू देणार नाही. जो वरती बघणार हमेशा तो आनंद करणारा बनणार, जो खाली बघणार हमेशा तो रडत बसणार. आज तुम्ही ठरवा. हालेलुया. तुम्हाला वरती बघायचे का खाली बघायचे? हालेलुया. चॉईस तुमच्या हातात आहे. कोण तुम्हाला बळजुबरी करणार नाही, कोण तुम्हाला म्हणणार नाही की तू वरच बघ म्हणून. पण जो वर बघणार तो देवाला बघणार आणि जो खाली बघणार तो सैतानाला बघणार. हालेलुया. परमेश्वराने तुम्हाला आणि मला एक जीवन दिलेले. ते जीवन काय आहे? त्याला उंच करण्याचं जीवन आहे. आज जर येशू आलेला नाही ह्याचा अर्थ काय आहे? आपल्याला त्याला उंच करायचे. पुढं त्याला त्यांनी धरून त्याच्यावर वधस्तंभ लादला, त्याच्यावरती वधस्तंभ लादला आणि त्याला येशूच्या मागे तो वाहण्यास लावले. हा. पुढं तेव्हा त्याच्या मागे लोकांचा व ऊर पडवून घेणाऱ्या लोकांचा, शोक करत असलेल्या स्त्रियांचा मोठा समुदाय चालला होता. मोठा समुदाय येशूच्या पुढं आणि माग मोठा समुदाय होता आणि लोक त्याला बघत होते आणि ऊर बडवत होते आणि रडत होते काही लोक. पुढं येशू त्यांच्याकडे वळून म्हणाला, हा, अहो यरूशलेमेच्या कन्यांनो, येशू आपलं काय करते? स्वतः क्रूस उचललेला आहे, रक्त वाहते आणि तू काय करते? तरी तू त्याचं काम करण्याचं सोडत नाहीये, तरी तू लोकांसंग बोलते. अहो यरूशलेमच्या कन्यांनो, माझ्यासाठी रडू नका, रडायचंच आहे तर तुमच्या मुलाबाळांसाठी रडा. हालेलुया. कारण येशू प्रभू बघत होता, तो
तो क्रूस उचललेला आहे, पण तो जगाचा अंत त्या काळामध्ये तो बघत होता. हालेलुया. काय शेवटला घडणार आहे, काय शेवटला वाहणार आहे, एक अंतचा दिवस येणार आहे. त्याच्यामध्ये सगळे जे मानव जाती आहे त्यांना शैतान सोडणार नाही, कोणालाही सोडू का पळू तो करणार आहे. हालेलुया. म्हणून तो काय म्हणतो, माझ्यासाठी रडू नका, आनंद करा की मी तुमच्यासाठी हे करत आहे, मी तुमच्यासाठी हे करत आहे. हालेलुया. म्हणून तुम्ही आनंद करा, तुम्ही आनंद करणारे म्हणा. हालेलुया. आज रडण्याचा दिवस नाहीये, आज आनंद करण्याचा दिवस आहे. हालेलुया. जर रडण्याचा दिवस असता तर लोक काय म्हणले असते, बॅड फ्रायडे. कुठं आहे का बॅड फ्रायडे? कुठं आहे का दुःखाचा शुक्रवार? काय लिहिलेलं आहे? हालेलुया. गुड फ्रायडे, उत्तम शुक्रवार. हालेलुया. तुम्हाला रडण्याचा शुक्रवार नाहीये हा, तुम्हाला आनंद करण्याचा शुक्रवार आहे. ज्याला रडायचं त्याला रडू द्या. हालेलुया. पण तुम्ही आनंद करा. जर तुम्ही आनंद करताय तर येशू स्वतः म्हणतो, आनंद करणाऱ्याला काहीच कमी पडू देणार नाही. हालेलुया. जो रडणार आहे, ज्याला रडत बसायचं आहे, त्याच्याकडनं काढून घेतलं जाईल ज्याच्याकडे जे आहे. पण जो आनंद करत आहे त्याच्याकडे ते दिलं जाईल, त्याच्याकडे असलं तरी पण. हालेलुया. तुम्ही आनंद करणारे बना. म्हणू नका ओ आज माझा प्रभू मेला. आनंद करा. यस, माझा प्रभू मेला. का? कारण मला नवं जीवन मिळावं. हालेलुया. आज माझा देव मेलेला आहे, पण तिसरा दिवस पण आहे, ते पुन्हा जिवंत होणार आहे. हालेलुया. ऊर बडवून घेणाऱ्यांना बडवू द्या. शेवटला जे ऊर बडवणार आहेत ते मरणार आहेत. म्हणून तो म्हणतो, आता तुम्ही ऊर बडवू नका, आता तुम्ही रडू नका, हे काम मला करू द्या. जर मी हे काम नाही केलं तर तुमचं मुलं जिवंत राहणार नाहीत. जो त्याच्यावर विश्वास ठेवणार तो प्रत्येक व्यक्ती जिवंत राहणार, तो मरणार नाही. प्रेज द लॉर्ड. शिवानी पुढं. अहो यरूशलेमच्या कन्यांनो, अहो यरूशलेमच्या कन्यांनो, माझ्यासाठी रडू नका. हा, माझ्यासाठी रडू नका, तर स्वतःसाठी व आपल्या मुलाबाळांसाठी रडा. स्वतःसाठी. कुणासाठी रडा? तो आपला परमेश्वर आहे, ज्याला कुठलीच ताकद मारू शकत नाही. त्याच्यासाठी तुम्ही आणि मी रडणारे कोण आहे? हालेलुया. तो म्हणतो, जर रडायचंच आहे तर तुम्ही माझ्याकडे या आणि देवाला म्हणा, प्रभू माझ्या कुटुंबाला वाचव. शेवट खूप भयंकर आहे, अंतचा दिवस खूप जबरदस्त आहे. हालेलुया. त्या दिवशी कोण वाचणार नाहीये, पण तो वाचणार जो मंदिरामध्ये येऊन त्याला धन्यवाद देणार. हा, पुढं. कारण पहा, असे दिवस येतील की ज्यात वांज न प्रसवलेली उदरे व न पाजलेले स्तनही धन्य आहेत. हा, ते लोक धन्य असतील. हालेलुया. ते लोक धन्य असतील. हालेलुया. ज्यांना मूलबाळच नाहीये ते लोक आनंद करतील. खरं सांगतो मी. प्रेज द लॉर्ड. जर लिहिलेलं आहे तर ते होणार. पण ज्यांना मुलं बाळ दिलेले आहेत परमेश्वरांनी, आज लोक मुलाबाळांना आज नाही आणत आहेत. का नाही? ते स्वतः वाढतील पण लोक मुलांना नको म्हणतील. आज जर देव बोललेला आहे तर तुमचं पूर्ण कुटुंब आज देवामध्ये पाहिजे. तू स्वार्थी आहेस. हालेलुया. तुझ्या कुटुंबासाठी तू प्रार्थना कर, तू उपवास कर, माझं पूर्ण कुटुंब मी इथं घेऊन ये. हालेलुया. प्रभू परमेश्वर मला ती ताकद दे, मला माझ्या लोकांना जिंकण्याचं मन दे, मला त्या आत्मा दे माझ्या लोकांना जिंकण्याचा. का तुम्ही मागू शकत नाही? हालेलुया. जर देवाला जो मागतो त्याला त्या गोष्टी मिळणार. योहान 14:14 मध्ये स्पष्ट लिहिलेले. हालेलुया. जो त्याच्या नावाने मागेल त्या गोष्टी तुम्हाला आणि मला मिळतील. पुढं. त्या समयी ते पर्वतांना म्हणू लागतील, आमच्यावर पडा, व टेकड्यांना म्हणतील, आम्हाला झाका. हा, ते शेवटला काय म्हणतील की तुम्ही आमच्यावर पडा. ज्याची पूजा लोक करणार आहेत त्यांना म्हणतील तुम्ही आमच्यावर पडा. पण ते शेवटला ते पण म्हणतील, तू लय भयंकर पाप केले, मी नाही पडणार तुझ्यावर, मी का अशुद्ध होऊ तुझ्यावर पडू. हालेलुया. देवाने मला जागा दिलेली पडायला, मी तिथं पडल, पण मी तुझ्यावर पडणार नाही.
प्रेज द लॉर्ड. स्वतःला झाकून घेण्याचा प्रयत्न करतील, पण त्यांच्यासाठी झाकणारं असं काहीच त्या दिवशी नसणार. ते म्हणतील आम्ही अंधारात पाप केले, आजही आम्हाला अंधारातच मरू दे, पण त्या दिवशी तो प्रकाश त्यांच्यावर चमकणार. जे तो अंधारात केले ते लोकांना प्रकाशामध्ये देव दाखवणार. प्रेज द लॉर्ड. हा पुढं. ओल्या झाडाला असे करतात तर ओल्या कुठल्या झाडाला? ओल्या झाडाला ओल्या झाडाला असे करतात तर वाळलेल्यांचे काय होईल? हा प्रेज द लॉर्ड. समजते तुम्हाला? ही क्रूसावरची सजा जी आहे ना ती आपली होती. ओलं झाड म्हणजे काय? परमेश्वर. जर त्यांनी ही सजा घेतलेली आहे आणि आज लोक त्याच्यावर जर विश्वास ठेवत नाही तर त्या सुकलेल्या झाडांचं काय शेवटला होणार? काय होणार त्यांचं शेवटला? हालेलुया. तो म्हणतो ओल्या झाडाला इतका त्रास आहे, इतक्या वेदना आहेत, ज्याच्यामध्ये हमेशा फ्रूट लागतात आणि ते फ्रूट लोक खाऊन आशीर्वादित होतात. आज जर त्याला त्रास होत आहे तर शेवटला त्या लोकांचं काय होणार जे मला ओळखून सुद्धा पाप करत आहेत? समजते? हालेलुया. शेवटला त्यांची किती मोठी दुर्दशा होणार. तो बोलत आहे. हालेलुया. मी नाही बोलत आहे. प्रेज द लॉर्ड. आपला प्रभू क्रूस घेऊन भाषण करत आहे. आज आपला प्रभू क्रूस घेऊन भाषण करत आहे. आज तुम्हाला आणि मला आजाद केलेला आहे तरी आपण भाषण करत नाहीये, तरी आपण तिथे येऊन बसत नाहीये. हालेलुया. आज लोकांना काय पाहिजे? कम्फर्टेबल झोन. सगळं काही कसं पाहिजे? चांगलं निवांत मस्तपैकी. दुपारचं देवाला धन्यवाद द्यायचा असतो? नाही. आम्ही घरी राहणार, मस्तपैकी आम्ही काहीतरी मस्त भाजी बनवून खाणार, मस्तपैकी आम्ही पिक्चर बघत बसणार, मस्तपैकी जसा तो व्हिलन मेलेला आहे ना त्याच्यापेक्षा पण भयंकर तू शेवटला तसा तू मारणार. हालेलुया. आज जे तुम्ही बघणार तेच तुमच्या संग घडणार. आज जर तुम्ही इथे येऊन येशूला बघताय तर येशू तुम्हाला मरू देणार नाही. पण जर आज तुम्ही घरी बसून जर तुम्ही शैतानाला बघताय तर शैतान तुमचं घर पडल्याशिवाय राहणार नाही. हा पुढं. त्याच्याबरोबर दुसऱ्या दोघा जणांस ते अपराधी असल्यामुळे वधस्तंभावर खेळण्यासाठी किती नेले. लोक होते? किती लोक होते? म्हणा दोन. दोन लोक होते. किती लोक होते? हालेलुया. आपला प्रभू येशू तो आहे. जर कुणी त्याच्या जीवनामध्ये त्याला बोलवलेला आहे तर तो जाणार आणि त्याच्या संग बोलणार. आता तुम्हाला कळल पुढं. हा. नंतर ते कवटी म्हटलेल्या जागी आले. कुठल्या जागे आले? कवटी. कवटी म्हटलेल्या जागे आले. हालेलुया. ती जागा कुठली आहे? प्रेज द लॉर्ड. ती जागा तीच आहे. हालेलुया. जिथं परमेश्वर अब्राहमला म्हणतो तुझ्या एकुलत्या एक पुत्राला ज्याच्यावरती तू प्रेम करतो त्याला माझ्यासाठी कुर्बान असं कर. हालेलुया. आज त्या जागेवरती तीच जागा आहे. परमेश्वर म्हणतो आज तुमचा पुत्र नाही माझा पुत्र आज तिथं कुर्बान असा होणार आहे. हालेलुया. त्याने अब्राहमावर दया केली. तुम्ही जर वाचलं उत्पत्ती 22चा अध्याय तर तुम्ही बघा त्याने अब्राहमावर दया केली. अब्राहमाच्या मुलाला त्यांनी सोडलं जिवंत. हालेलुया. पण तो रडत होता तुमच्या मुलांना मी सोडतोय पण माझ्या मुलाला हालेलुया कुर्बान मी करणार. अब्राहम रडत होता. अब्राहम तुटला होता. अब्राहम म्हणत होता नको प्रभू नको प्रभू नको प्रभू. पण तो काय म्हणतो सगळं काही प्रभू परमेश्वर बघून देईल. हार नाही मानली अब्राहमानी पण तुटला होता. आज आपला परमेश्वर येशूकडे बघून तुटला होता. प्रेज द लॉर्ड. आपला परमेश्वर येशूकडे बघून तुटला होता. आपला परमेश्वर येशूकडे बघून प्रेज द लॉर्ड. समजते तुम्हाला? ज्याला ऐकण्याचे कान आहेत तो ऐको. जो झोपणार तो मरणार. जो झोपणार तो झोपणार पण जो कान उघडे ठेवून डोळे उघडे ठेवून ऐकणार तो जिवंत राहणार. प्रेज द लॉर्ड. नका झोपू. हे तुमच्यासाठी खूप अनमोल वचन आहेत. मी रिक्वेस्ट करतो तुम्हाला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हा पुढं. नंतर ते कवटी म्हटलेल्या जागी आले तेव्हा तेथे त्यांनी त्याला व त्या अपराध्यांना
एकाला उजवीकडे व एकाला डावीकडे एकाला उजवीकडे आणि एकाला डावीकडे हा असे वधस्तंभावर खिळले. असं वधस्तंभावरती एकाला उजवीकडे एकाला डावीकडे. आणि येशू ख्रिस्त कुठं होता? मधी. कुठं होता येशू? आपला परमेश्वर येशू तो आहे, हमेशा परमेश्वराच्या आणि आपल्यामध्ये मध्यस्थी करणारा असणार. तो तिथे बी आहे ना, तिथे बी ते मध्यस्थ असं झालेलं आहे. प्रत्येक ठिकाणी आपल्यासाठी काय करतो? ते मध्यस्थ होऊन प्रार्थना करतो. तिथे बी प्रार्थनाच करत आहे. कुठे येतो? मधी. म्हणा मधी. वधस्तंभावरती पण मधी. तिथं पण तो मधी आहे आणि आता पण तो आपल्यासाठी मधीच आहे. ते म्हणतो तू का घाबरतो? तू झुकलाय, तुझी प्रार्थना मी ऐकली, मी माझ्या परमेश्वराकडे जाऊन झुकणार तुझ्यासाठी. हालेलुया. तू विश्वासाने मागितले, विश्वासाने मी ते स्वीकारले, आता मी त्याच विश्वासाने माझ्या पित्यासमोर सादर करेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपल्या सगळं कोण आहे? पवित्र आत्मा आहे. हालेलुया. आपल्यावरती कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. त्याच्यावरती कोण आहे? परमेश्वर आहे. हालेलुया. मग मला सांगा, ही तर पवित्र आत्मा येशूच्या द्वारे काम करतो. त्याच्यानंतर मग पवित्र आत्मा आपली प्रार्थना तिथं सोपवतो. आपली प्रार्थना परमेश्वराकडे जाते आणि त्या प्रार्थनेचं उत्तर आपल्याकडे येतं. हालेलुया. तुम्ही आणि मी आज जिवंत काय आहे? कारण आपल्यासाठी तो मध्यस्थी करत आहे. तो आपल्यासाठी. हालेलुया. तो म्हणतो मी मेलो, हालेलुया, पुन्हा मी तिसऱ्या दिवशी उठलो सुद्धा. तू मेलेल्यांमध्ये मला शोधू नको. आज लोक मेलेल्यांमध्ये येशूला शोधतात. आजही लोक हालेलुया काळे कपडे घालून रडत बसत आहेत. हालेलुया. परमेश्वराची इच्छा नाहीये की तुम्ही त्याच्या भयामध्ये येऊन रडणारे बनावे. तो म्हणतो तुमचं रडणं तुमच्या कुटुंबासाठी असू द्या, पण माझ्यासाठी तुम्ही आनंद करा. माझा येशू मेला म्हणून मला त्यांनी जीवन दिलं. हालेलुया. तो आपल्यासाठी मेला म्हणून आपल्याला जीवन मिळालं. पुढं एकाला उजवीकडे व एकाला डावीकडे एकाला उजवीकडे आणि एकाला डावीकडे असे वधस्तंभावर खिळले. तेव्हा येशू म्हणाला, हे बाप्पा, त्यांना क्षमा कर. येशू काय म्हणते? आपला, तुमच्यातला किंवा माझ्यातला जो आत्मा आहे, काय आहे? आत्मा. आपल्याला जर कुणी रागाने बघितलं तर आपल्या तळपायाची आग मस्तकाला भिंती. समजलं तुम्हाला? पण आपल्या प्रभूला हातामध्ये पायामध्ये खिळे ठोकून डोक्यामध्ये काट्यांचा मुकुट घातलाय, माथ्यामधून रक्त येते. हालेलुया. डोक्यामधून रक्ताच्या धारा आहेत. सगळं अंग त्याचं रक्ताने माखलेलं आहे. कुठंच बोट ठेवायला जागा नाहीये. सगळीकडनं त्याच्या मांसच्या चिथड्या उडलेल्या आहेत. हालेलुया. तो चाबूक कसला चाबूक होता? त्या चाबकाला खिळे लावलेले होते. जसा तो चाबूक त्याच्या अंगावरती पडेल, हालेलुया, तसाच आपल्या प्रभूचे सगळे ते मांस निघून यायचं आणि त्याच्याद्वारे रक्त उडायचं. तो परमेश्वर वधस्तंभावरनं काय म्हणते? स्वर्गाकडे बघून, हे परमेश्वर, हे काय करते? ह्यांना क्षमा कर, ह्यांना कळत नाहीये, ह्यांना माहित नाहीये. आपण आजपर्यंत कुणाला क्षमा केली का? प्रभू म्हणतो हालेलुया. मला म्हणतो स्वतःला, जसा मला त्रास झाला तसा तुला त्रास दिलाय का? जसं माझ्या मुखावर थुकलं तसं तुझ्या मुखावर थुकलंय का? तुझे डोळे बंद करून तुला कुणी मारले का? मला मारले. हालेलुया. मी माफ करू शकतो स्वर्गामध्ये बसून सुद्धा. तू धरतीवरती आहे. तू कुठल्या घमंडाला बाळगतो? तू कुठल्या घमंडाला बाळगतो? माती तुझी स्तुती करेल काय? ती तुझे सत्य प्रगट करेल काय? पण आज तू त्या मातीतून उठून बोलला पाहिजे, हे परमेश्वरा, तुझ्याकडे बघून चालणारा बनव. कारण मला माहित आहे सार्वकालिक जीवनाचा देव तू आहेस. सार्वकालिक जीवनाचा स्रोत तू आहेस. स्वर्गामध्ये बसून पृथ्वीवर पाय ठेवणारा तू देवांचा देव आहेस. तू महान परमेश्वर आहेस. तुला अशक्य अशी कुठलीच गोष्ट नाहीये. सगळं काही तू शक्य करणारा परमेश्वर आहेस. स्टँड घ्या. बोला परमेश्वराला, ओरडून बोला. आपला काही लोक म्हणतात ओरडून बोलू नका, आपला परमेश्वर काय ऐकण्यास मंद नाही. मी म्हणतो ओरडून का बोला? दुष्ट आत्मे घाबरले पाहिजे तुझ्या ओरडण्याने. परमेश्वराला नका घाबरू. हालेलुया. पण दुष्ट आत्म्यांना तुम्ही घाबरवणारे बना.
जेव्हा माझ्या जीवनात टेन्शन असतं ना, जेव्हा मी सगळीकडनं मी घेरलेलो असतो ना दुष्ट आत्म्यांच्या हातून, तेव्हा मी माझ्या घरामध्ये जातो, हालेलुया, किंवा मी कुठेही एकांतामध्ये जातो आणि मी जाऊन मी बोलतो जोपर्यंत ते टेन्शन माझ्या डोक्यातलं निघत नाही. हालेलुया. मी काय बोलतो तुम्हाला मी सांगू, तेरा लहू बड़ा कीमती है प्रभु, तेरा लहू बड़ा कीमती है, तेरा लहू बड़ा कीमती है प्रभु, तेरा लहू बड़ा कीमती है. कम ऑन. तेरा लहू बड़ा कीमती है प्रभु, तेरा लहू बड़ा कीमती है. कंटिन्युअसली हालेलुया. कधी थांबू नका तुम्ही, जोपर्यंत ते टेन्शन हरणार नाही, जोपर्यंत तो प्रॉब्लेम पडणार नाही, जोपर्यंत येशू तुझ्या कानात बोलणार नाही, तोपर्यंत तू कंटिन्युअसली ह्या गोष्टी बोल. शैतानाला झुकायला लागल. हालेलुया. शैतानाला झुकायला लागल. तो झुकणार तोपर्यंत उठू नको, जोपर्यंत समस्या प्रॉब्लेम तुझे जात नाही. बोला तुम्ही मंडळी. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. पुढं. तेव्हा येशू म्हणाला, हे बाप्पा, त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही. हा. नंतर त्याची वस्त्रे आपापसात वाटून, जे लिहिलेलं आहे यशायाद्वारे, जो यशाया संदेष्ट होता, तो बघत होता येशू यायच्या खूप हजारों आधी, वर्षांआधी, पुढे जाऊन परमेश्वराच्या पुत्राचं काय होणार आहे. तो तिथं रडत आहे यशाया. प्रेज द लॉर्ड ब्रदर. तिथं रडत आहे यशाया की माझ्या प्रभू बरोबर काय घडणार आहे. हालेलुया. समजत तुम्हाला. परमेश्वर यशायाला त्या काळामध्ये दाखवत होता येशू बरोबर काय घडणार आहे. आज जर तुम्हाला तो आत्मा मिळालेला आहे, तर शेवटच्या दिवशी काय होणार आहे ते प्रभू परमेश्वर तुम्हाला दाखवणार आहे. परमेश्वर तुम्हाला दाखवणार आहे. हालेलुया. ओ रिखांदाला बा रियानामा, मागा परमेश्वराला तो आत्मा, यशायाला तो आत्मा दिला पुढचं फ्युचर बघण्याचा. आज मी तो आत्मा बघतो शेवटच्या दिवशी काय घडणार आहे तो बघण्याचा. आज मला त्याचे नेत्र दे, आज मला ते डोळे दे प्रभू परमेश्वरा, मला बघायचे प्रभूजी. मी खरं सांगतो, तुम्ही बघणार. यशायाने बघितलं त्या काळामध्ये, तर तुम्ही पण ह्या काळामध्ये बघणार. आपल्या प्रभू येशू ख्रिस्त पुरुष उचललेला आहे आणि शेवटच्या दिवसाला तो बघत आहे काय घडणार आहे. हालेलुया. तर मी खरं सांगतो, तुम्ही पण बघणार. त्यांनी शरीराद्वारे बघितलं, तुम्ही पण शरीराद्वारे बघणार. हालेलुया. समजत तुम्हाला. पुढं थोडस राहिले. नंतर त्याची वस्त्रे आपापसात वाटून घेण्यासाठी त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या. नंतर त्याची वस्त्रे आपसांमध्ये वाटून घेण्यासाठी काय टाकल्या? चिठ्ठ्या टाकल्या. यशाया संदेष्टाने लिहिलं होतं. हालेलुया. त्याच्या गोष्टींसाठी लोक चिठ्ठ्या टाकतील. पुढं. लोक पाहत उभे होते. अधिकारीही नाक मुरडत म्हणाले, त्याने दुसऱ्यांना वाचवले, तर जर तो देवाचा ख्रिस्त त्याचा निवडलेला असता तर त्याने स्वतःच वाचवावे. स्वतःला वाचवावे. स्वतःला. ह्याचं उत्तर तुम्हाला मी थोड्या वेळात देतो. हा. शिपायांनीही जवळ येऊन आंब त्याच्या पुढे धरून त्याची अशी थट्टा केली. शिपायांनी कुठे गेले? शिपाई कुठे गेले? त्याच्या जवळ. म्हणा जवळ. बाजूच्याला म्हणा शिपाई त्याच्या जवळ गेले. शिपाई त्याच्या मी काय म्हणले शिपाई पुढे जाऊन? त्याची अशी थट्टा केली की तू यहुद्यांचा राजा असलास तर स्वतःला वाचव. हा. प्रेज द लॉर्ड. काय म्हणते ते? तू जर यहुद्यांचा राजा असलास तर तू स्वतःला वाचव. प्रभू येशू काय म्हटलं माहिती तुम्हाला? आपला प्रभू येशू ख्रिस्त खूप महान आहे. जर तुम्ही त्याच्या संग बोलतो तर तुमच्या संग बोलणार. आपला प्रभू येशू हसून मनामध्ये काय बोलला माहितीये? बाळा, आज मी स्वतःला वाचवत नाही, कारण तुला 3 दिवसांनी नवं जीवन मिळणार आहे. प्रेज द लॉर्ड.
आज आपला येशू हालेलुया, लोक त्याला म्हणतात तू राजा आहेस, तर तू स्वतःला वाचव. पण आपला प्रभू परमेश्वर हसून काय उत्तर देते की मी आता मरत आहे कारण तुला नवी जीवन मिळावा. मी आता वाचवत नाहीये स्वतःला, पण मी तू घाबरू नको. 3 दिवसांनी तुला डोळे येतील, त्यावेळेस तू म्हणशील की प्रभू आमच्यासाठी मारले गेला. हालेलुया. त्यांनी स्वतःला वाचवू शकला नाही का? कारण तुम्हाला आणि मला नवं जीवन मिळावं. हालेलुया. लोक त्याला म्हणतात स्वतःला वाचवतो जर तू देव आहेस तर, पण तो काय म्हणतोय मी तुझ्यासाठी मरते कारण तू वाचावा. मी मला वाचवत नाही. प्रभू आपला काय म्हणते, मी मला वाचवत नाही पण मी नक्कीच तुला वाचवते. हालेलुया. जो म्हणते ना तो 100%, 1000% तो रडला पण असेल की मी माझ्या देवाला काय बोललो की तू स्वतःला वाचव जर तू राजा असशील तर. पण मला माहितच नव्हतं तोच प्रभू माझ्यासाठी क्रूसावरती टांगलेला आहे. तोच प्रभू माझ्यासाठी फटके खाते. तोच प्रभू हालेलुया, ज्याला मी काहीतरी बोललो होतो, उलट बोललो होतो. हालेलुया. पण तो किती महान परमेश्वर आहे. हालेलुया. त्या बरब्बाला त्याने वाचवलं, जो खोनी होता, लुटेरा होता, ज्यांनी खूप मोठे मोठे अत्याचार केले होते. परमेश्वर त्याला वाचवतो. हालेलुया. महान परमेश्वर काम करतो. शेवटपर्यंत आपला येशू काम करत होता. शेवटपर्यंत लोकांना वाचवत होता. बरोब्बस सारख्या व्यक्तीला देवाने वाचवलं. हालेलुया. बरोब्बस सारखे अत्याचार आपण केलेले नाहीत, तरी पण आज आपण वाचलो. देवाने आज आपल्याला वाचवलं. आपला येशू किती आनंद करत असेल. लोक म्हणत बरब्बाला वाचवा, बरब्बाला वाचवा. देव आतमधनं हसत असेल, अरे वा. मी म्हणतो तो खरा आत्मा आहे. इतरांसाठी तुम्ही प्रार्थना करणारे बनावे. आपला प्रभू हसेल, आनंद करेल. प्रभू प्लीज त्याला आरोग्य दे, प्रभू प्लीज त्याला आरोग्य दे. त्या काळातले लोक काय म्हणत होते, बरब्बाला वाचवा, बरब्बाला. ते त्यांना नव्हते म्हणते, पिलातुसला, यहुदा जे होते ना त्या काळातले लोक, राजे लोक मोठे मोठे, त्यांना नव्हते म्हणत बरब्बाला वाचवा. ते परमेश्वराला म्हणत होते हालेलुया, बरब्बाला वाचवा. बरब्बा वाचणार तर आम्ही पण वाचणार. हालेलुया. जो उलट करायला जात होता ना, पण त्याच्याकडनं सगळं सरळ होत होतं. तुमच्या वैरी तुमच्या जीवनामध्ये उलट करायला येतील, पण इथून पुढे त्यांच्याकडनं चांगलं होणार, तुमच्यासाठी चांगलं होणार. हालेलुया. तुझ्यासाठी शस्त्र बनवतील, एकही त्याच्यातलं तुझ्यावर चालणार नाही. शस्त्र बनवतील, हालेलुया, पण त्या शस्त्रांना ते धारच लावायची विसरतील. प्रेज द लॉर्ड. किंवा ते तुझ्याकडे येतील मारायला, पण देव त्यांना आंधळा असं बनवल, देव त्यांचा मार्ग भटकवल. पुढं, हा यहुद्यांचा राजा आहे असा एक लेखही त्याच्यावरती होता. हा एक लेख तिथं लावला होता की हा यहुद्यांचा राजा आहे. हा पुढं, वधस्तंभावर खेळलेल्या त्या प्रधानपैकी एकाने त्याची निंदा करून म्हटले, एकाने त्याची निंदा करून काय म्हटले, तू ख्रिस्त आहेस ना, तू ख्रिस्त आहेस ना, तर स्वतःला व आम्हालाही वाचव. स्वतःला मी वाचव आणि आम्हाला पण वाचव. पुढं, परंतु दुसऱ्याने त्याचा निषेध करून म्हटले, दुसरा जो व्यक्ती आहे, जो चोर आहे, त्याला पण तीच सजा मिळालेली आहे. तो काय म्हणते, तुलाही तीच शिक्षा झाली असता तू देवाला सुद्धा भीत नाहीस काय. हा, तुला आणि मला जी शिक्षा झालेली आहे ती शिक्षा ह्याची नव्हती. हालेलुया. जे आपल्याला मिळालेले आहे. पण तू पुढं काय म्हणते बघा, आपली शिक्षा तर यथान्याय आहे, आपली शिक्षा बरोबर आणि खरी आहे, कारण आपण आपल्या कृत्यांचे योग्य फळ भोगत आहोत. जे आपण केले त्याचं फळ आपल्याला मिळते. परंतु ह्याने काही अयोग्य केले ह्याने नाही. काहीच अयोग्य केलं नाही. ह्याचा अर्थ काय ब्रदर, हालेलुया, ह्याचा अर्थ की त्या चोराने येशूचं वचन ऐकलं होतं. हालेलुया. तो चोर म्हणला असेल, हा तोच येशू आहे ज्याने लाजरसला मेल्यानंतर 4 दिवसांनी जिवंत केलं. हा तोच येशू आहे ज्याने आंधळ्याला दृष्टी दिली. हा तोच येशू आहे ज्याने मुक्तांना बोलणारे शब्द दिले. हा तोच येशू आहे ज्याने जे बहिरे होते त्यांना ऐकणारे कान दिले. हा तोच व्यक्ती, हा तोच येशू आहे ज्याने 38 वर्षापासून एका जागेवर एक व्यक्ती पडून होता, पण त्याला चालण्याची ताकद दिली. त्यांनी बोलला असेल,
त्यांनी बोलला असेल मला तुला भेटायचंय, मला तुला भेटायचंय, हालेलुया. पण त्यांनी ते विचारच केला नसेल, हालेलुया, की ह्या परमेश्वराची आणि माझी भेट अशा अवस्थेमध्ये होईल. आपला परमेश्वर तो आहे, त्या अवस्था बघत नाही, पण तुझ्या दुःखामध्ये तो उतरून येणार. हालेलुया. त्या चोराच्या दुःखामध्ये तो उतरून आलेला आहे. हालेलुया. तुझ्या घरामध्ये किती दुःख आहे, माझा ते उतरून येणार. तो लाजणार ना. हालेलुया. तो म्हणतो जिथं तू असणार तिथं मी पण असणार. हालेलुया. तो चोर मला वाटतं ते विचार करत असेल, मी बोललो होतो मी येशूला एकदा तरी भेटल, मी येशूला एकदा तरी भेटल. पण तो चोर आता काय म्हणत आहे, मला वाटलं नव्हतं तुझी आणि माझी भेट या क्रूसावरती होईल. माझा येशू बोलला असेल तू जिथं आहे तिथं मी पण राहणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. विश्वासणाऱ्यांची प्रार्थना कधी व्यर्थ होणार नाही. विश्वासणाऱ्यांची प्रार्थना कधी व्यर्थ होणार नाही. जे तो आत्म्याने मागितलेला आहे स्वर्गात तुझ्यासाठी ते पूर्ण होणार. तो बोलला असेल, तो बोलला असेल प्रभू मरायच्या आधी एकदा मला तुझं दर्शन घ्यायचंय, प्रभू मला एकदा तुला बघायचंय, मी पाप केलेले आहे. कदाचित त्याला क्रूस उचलायचा आहे 4 दिवसांनी आणि त्याने 4 दिवसांना आधीच बोलला असेल मला एकदा येशूला भेटायचंय. पण त्याला काय माहिती, पृथ्वीचा, स्वर्गाचा, राष्ट्राचा निर्माण करता त्याच्या बाजूला येऊन थांबणारे तो जो चोर आहे ते कुठल्या अवस्थेत आहे, क्रूसावरच्या अवस्थेत आहे. जसा आपला प्रभू येशू रक्ताने माखलेला आहे तसंच तो पण पूर्ण रक्ताने माखलेला आहे. तो पण पूर्णपणे छिन्न झालेला आहे, तुटलेला आहे. हालेलुया. पण तो वेदना बघत नाहीये. हालेलुया. ज्याने येशूकडे बघितलेला आहे तो वेदनांना बघत नाही, कारण आपला येशू तो आहे ज्याने त्याचं मुख बघितलं तो वेदनांना विसरणार आणि तो स्वर्गाला उंच करणार. हालेलुया. तो चोर स्वर्गाला उंच करत आहे. तो म्हणतो हे प्रभू आज माझी आठवण तू करशील का, सुखलोकामध्ये मला घेऊन जाशील का. प्रभू म्हणतो आज तू माझ्या संग स्वर्गामध्ये असशील, आज तू सुखलोकामध्ये असशील. हालेलुया. ओ रिखांदेले रे रबा शेकेरारा. मी म्हणतो हालेलुया. तुम्ही काय बोलणार परमेश्वर भेटल्यावर, तुम्ही काय बोलणार परमेश्वर भेटल्यावर, काय बोलणार तुम्ही येशू भेटल्यावर. हालेलुया. तो म्हणला असेल, तो म्हटला असेल एकदा मला तुला गळ्याला लावायचंय, पण मी काय करू, क्रूसावरती टांगलेलो आहे. पण मी खरं सांगतो तुम्ही आणि आज त्या चोरासारखे क्रूसावर टांगलेलो नाही, तुम्ही आणि आज सुटलेलो आहोत, बंधनातनं बाहेर आहोत. जर येशू आलेला आहे तर तुम्ही बोललं पाहिजे हालेलुया. तुम्ही बोललं पाहिजे प्रभू मला तुला गळ्याला लावायचं आहे, तुला मला एकदा गळ्याला लावायचं आहे. मी येशूला सोडणारच नाही. गळ्याला लावल्यानंतर मी सोडणारच नाही प्रभूला. प्रभू म्हणाल अरे सर नाही, नाही सोडणार प्रभूजी, नाही सोडणार प्रभू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण मला आता तू सापडलेला आहे. आता जर माझ्याकडे तू आलेला आहे तर आता मला काहीच नको, मला काहीच नको. हालेलुया. सगळं काही व्यर्थ असणार माझ्यासाठी, सगळं काही व्यर्थ असणार. तो चोर जो आहे तर त्याच्या बाजूला चोर आहे तो सगळं विसरून गेलेला आहे, सगळं विसरून. नितीन भाऊ ते सगळं विसरून गेलेला आहे. प्रेज द लॉर्ड. त्यांनी सगळे दुःख, संकट, क्लेश त्यांनी सोडून दिलेले आहेत. त्याच्या बाजूला येशू आहे, परस्पर परमेश्वर. त्यांनी ओळखले हालेलुया, त्यांनी ओळखले हालेलुया. तो म्हणला असेल मला जर प्रभू दिसला तर मी त्याला माझ्या गळ्याला लावल. हालेलुया. मी त्याला बघल. देवाने त्याची इच्छा पूर्ण केली, परमेश्वराने त्याची इच्छा पूर्ण केली. प्रभू येशू स्वतः त्याच्या बाजूला उभा राहिला आणि तो म्हणतो येस तू मला ओळखलं, मी तुझा आवाज ऐकला होता, मी तुला ओळखतो. हालेलुया. 2-4 दिवसांआधी तू म्हणत होता येशूला मला भेटायचंय. जे येशू तुझ्या बाजूला आहे, आज येशू तुमच्या घरामध्ये आलेला आहे. आज तुमच्या बरोबर येशू आहे, तरी तुम्हाला आज दिसत नाहीये. त्यांनी मागितले असतील प्रभू तुला बघणारे मला डोळे दे. परमेश्वराने त्याला ते डोळे दिले. ते म्हणतो तू मला बोलणार आणि तू मला बघणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. येशू आलेला आहे, कधी सोडू नका. हालेलुया. कुठलं गीत आपण गायलं होतं, गले से लगाऊंगा मैं
हालेलुया. पाखरू यीशु के करीब ले जा, पाखरू यीशु के करीब ले जा तू, यीशु से मिलूंगा जब मैं सब कुछ कहूंगा तब मैं, गले से लगाएगा वो पोंछ देगा मेरे आंसू, गले से लगा मिलूंगा जब मैं सब कुछ कहूंगा तब मैं, गले से लगाएगा वो पोंछ देगा. तो तुमचे सगळे अश्रू पुसणार. हालेलुया. त्यांनी त्याचे सगळे अश्रू पुसले. हालेलुया. त्यांनी त्याचे सगळे अश्रू पुसले. प्रेज द लॉर्ड. त्यांनी सगळे अश्रू त्याचे पुसले. त्याच्या जीवनातला अंधकार काढून टाकला. हालेलुया. परमेश्वराने त्याला मरणावर विजय दिला. हालेलुया. प्रभू येशू म्हणतो आता मीच नाही जिवंत होणार, आता माझ्या बरोबर तू पण जिवंत राहणार. हालेलुया. त्या काळामध्ये हालेलुया त्यांनी येशूला शरीरामध्ये बघितलं. तो कधी मेला नाही, पण आपला प्रभू येशू ख्रिस्त दाखवून दिलं मी मेलेलो आहे पण मी उठणार आहे, उठल्यानंतर मी तुम्हाला भेटणार आहे. हालेलुया. हालेलुया. मला माहित नाही हालेलुया तुम्ही काय मिळवले, पण इथून तुम्ही येशूला कमावलेले. हालेलुया. इथून तुम्हाला काहीच मिळणार नाही, पण इथून तुम्हाला येशू मिळणार. इथून तुम्हाला काहीच तुम्हाला देण्यात येणार नाही, पण येशू तुम्हाला इथून देण्यात आलेला आहे. माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी काय नाही, पण माझ्याकडे एक आहे स्वर्गातला परमेश्वर. जर इथं आलेला आहात तर तुम्ही त्याला घेऊन जा. मी म्हणतो धन्य आहे तो चोर. त्याचं नाव नाहीये, पण धन्य आहे तो चोर. जे त्यांनी बोलला ते त्याला मिळते. आज जर तुम्ही मागत आहेत तर तुम्हाला पण मिळणार. परमेश्वर त्याच्या परिस्थितीमध्ये उतरून गेला. परमेश्वराने त्याला वाचवलं. आज तो आपल्या परिस्थितीमध्ये उतरणार आणि आपल्यालाही तो वाचवणार. आपल्यालाही त्या खड्ड्यातून तो काढणार. योसेफाला त्यांनी खड्ड्यातून काढलं, तर मी पण प्रभू मला पण खड्ड्यातून काढ. हालेलुया. 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 परमेश्वर अब्राहम लिंकनला हालेलुया वतन दाखल म्हणून तो अमेरिका राष्ट्रपतीला हालेलुया आणि त्या अमेरिकेचा प्रेसिडेंट केला. आज परमेश्वर तुम्ही बोला मला भारत देश दे, मला भारत देश बदलायचाय, माझ्या देशामध्ये मला बदलाव बघायचा आहे. प्रभू परमेश्वर खूप लोक अंधारात आहे, खूप लोक दुःखात आहे, खूप लोक कष्टात आहे, खूप लोक व्यसनात आहे, खूप लोक आज मरण्याच्या दारामध्ये. आज मला त्यांना वाचवायचे. ताकद मागायचीच आहे तर भारत देशाला बदलण्याची ताकद मागा. हालेलुया. आशीर्वाद जर मागायचंच आहे तर भारत देशाला बदलणारा आशीर्वाद मागा. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्तांनी 7 शब्दांवर संपवलं, पण त्या 7 शब्दांमध्ये परमेश्वरांनी त्या एका व्यक्तीला पुन्हा जिंकलं. त्या 7 शब्दांमध्ये पण देव कुणाला तरी शोधत होता. आज तुम्हाला आणि मला किती मोठं जीवन आहे. त्या 5 मिनिटामध्ये देव जर एक आत्मा जिंकू शकतो. मरताना जे जीवन तुम्हाला आणि मला दिले आपण आत्मे जिंकणार नाही. जर माझ्या येशूने मरताना आत्मे जिंकले, आज तर मला त्यांनी सगळ्या अडचणीतून काढलेले, मृत्यूच्या छायेच्या दारातून बाहेर काढलेले, आज मला स्वतंत्र असं केलेले, मग मी आज का आत्मे जिंकणार नाही? यस, तुम्ही बोला प्रभू मला आत्मे जिंकणार मन दे, मला आत्मा जिंकणार आत्मा दे, पवित्र आत्मा मला दे, माझ्या मुखामध्ये तुझे शब्द दे, मला तुला बघायचं आहे, मला तुला भेटायचं आहे, तुझ्यासमोर बोलणार मला मन दे. बोलू शकता? तो बिचारा चोरी करून थकला होता. समजते तुम्हाला? तो बिचारा, ऐकताय तुम्ही? तो बिचारा चोरी करून थकला होता. समजते? तो बिचारा चोरी करून थकला होता, पण शेवटच्या क्षणाला तो येशूला समर्पण स्वतःला करतो. आज तुम्ही आणि मी देवाची सेवा करून थकते, आपला परमेश्वर आपल्याला किती हायर करल. हालेलुया. तू स्वर्ग मागतोय, सगळा स्वर्ग तुझ्याकडे येईल. हालेलुया.
जे तू मागणार, जे माझं काम करत आहे त्याच्यासाठी मी सगळं काही पूर्ण करणार. जर मी चोरासाठी पूर्ण करत आहे, मी तुझ्यासाठी कुठं कमी हालेलुया, माझा देव कुठं कमी हालेलुया. तू मागणार आणि तुला तो देणार, तू मागणार आणि तुला ते मिळवणार. हालेलुया. तू स्वतःला कमी असं ठेवू नको. हालेलुया. तिथं तिघजण आहे, इथून पुढे पिता पुत्र पवित्र आत्मा तुझ्या संग चालणार आहे. आमेन. तू एकटा नाहीये, तू एकटा नाहीये. मी रडलो एक दिवशी, प्रभू मी एकटा आहे. प्रभू म्हणतो कुठून एकटा आहेस तू? प्रभू मला आई नाही, मला वडील नाही. मी कोण आहे? मी तुझा आई आहे, मी तुझा वडील आहे, मी तुझा भाव आहे, मी तुझं सगळे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तू मला माग, मी तुला सगळं देईल. हालेलुया. रडू नको. परमेश्वर मला म्हणतो रडू नको. तू हेच केल. हालेलुया. तू यशाया 60:20 वाचले का नाही? की मी तुझ्या दुःखाचे दिवस काढून टाकील, मी तुझं रडणं पुसून काढेल. हालेलुया. इथून पुढे तू रडणार नाही, इथून पुढे तू मागणार आणि मी तुला ते देणार. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आज तुम्ही काय घेऊन संग फिरताय? पत्रस सुरा घेऊन फिरत होता, येशूला माहित होतं. आज तुम्ही काय घेऊन फिरताय? एक दिवस येईल, सुरा सगळ्यांनी बघितला. एक दिवस येईल, जे पाप तुम्ही लपावताय, जे पाप तुम्ही दडावताय, ते देव जगाला दाखवल तुम्ही कुठल्या चुकीमध्ये अडकलेले. देवाच्या हातात सोपवा, देवाच्या हातात सोपवा. नका वापरू काहीच. प्रभू जे तुझ्या नजरेत पडलेले ते माझ्यापासून काढ. येशूची इच्छा होती का सुरा घेऊन फिरावी? येशूची इच्छा होती चांगला अंतःकरण घेऊन फिरावा. प्रेज द लॉर्ड. तुमचं चांगलं अंतःकरण असू द्या, कारण परमेश्वर आपला बाहेरचं रूप नाही, तो आतलं रूप बघून तुमच्यावर प्रेम करतो. माझा येशू तो नाहीये की तू काळ आहे म्हणून तुला सोडेल आणि तू गोर आहे म्हणून तुझ्याकडे येईल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. माझा येशू तो आहे. हालेलुया. जसा तुला मी बनवलेला आहे, तू जगाच्या नजरेमध्ये काळा असशील, पण माझ्या नजरेमध्ये तू खूप श्रेष्ठ आहेस. हालेलुया. तू माझ्या नजरेमध्ये खूप चांगल्या लेवलला आहेस. लोकांनी तुला नालायक म्हणले असतील, लोकांनी तुला तुच्छ लेखलं असेल, लोकांनी तुझा अपमान केला असेल, पण देव म्हणतो मी स्वर्ग तुझा उठून स्वीकार करते. उभा राहून तुझा तो आदर करते. हालेलुया. उभा राहून परमेश्वर तुझा आदर करते. कधी म्हणू नका परमेश्वराकडे जाऊन मला काळं का बनवलं, मला गोर का बनवलं, मला बुटकं का बनवलं. नाही, जसं बनवलंय तसं माझ्या देवाला मी आवडते. जसं बनवलेलं आहे तसं माझा देव माझ्यावर प्रेम करते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तुमच्या बोलण्यातून आशीर्वाद टपकला पाहिजे. तुमच्या बघण्यातून लोकांना आरोग्य मिळलं पाहिजे. तुम्ही वाचले का? पत्रसच्या घामाने लोक बरे होत होते. लोक रुमाल काढायचे आणि पत्रसला म्हणायचे तुझ्या हातात घे किंवा आम्हाला तुझ्या अंगावरनं फिरवू दे. ते रुमाल घेऊन जायचे. हालेलुया. आणि जे आजारी लोक आहेत त्यांच्या अंगावरनं, लकवं मारलेले अंग शरीर होते, त्यांच्या अंगावरनं ते रुमाल फिरवायचे आणि लोकांना आरोग्य मिळायचं. सुरा घेऊन चालणारा व्यक्ती अद्भुत चमत्कार करते. हालेलुया. मंडळी प्रेज द लॉर्ड. तुम्ही आणि मी बायबल घेऊन फिरते, आपल्याला देव काय बनवल. हालेलुया. आपल्याला परमेश्वर किती मोठी ताकद देईल. हालेलुया. सुरा घेऊन चालणाऱ्यांद्वारे देव आरोग्य मिळवून देते. आज बायबल घेऊन चालते. हालेलुया. मी किती आरोग्याने, मी किती सामर्थ्याने भरलेलो असेल. हालेलुया. माझ्या शब्दांनी दिसतात नाही 1 किलोमीटर डिस्टन्स वरनं घाबरतील आणि निघून जातील. हालेलुया. मला बोलायला सुद्धा लागणार नाही, मला सांगायला सुद्धा लागणार नाही. जिथं माझा पाय पडेल तिथं दुष्ट आत्मे थरथर कापतील. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आमच्या घरामध्ये त्या दिवशी ती घटना घडली. मी जाईपर्यंत सगळं वातावरण शांत होतं. प्रेज द लॉर्ड. मी जाईपर्यंत सगळं वातावरण चांगलं होतं, पण जसं मी घरात गेलो तसा शैतान खवळला. माझ्याकडे तलवार आहे, 2 धारी तलवार आहे. मी ती तलवार घेऊन फिरतो. ते पत्रस जो होता ना, हालेलुया, ते सुरा घेऊन फिरायचा. काय करायचा तो सुरा घेऊन फिरायचा. हालेलुया. पण मी 2 धारी तलवार घेऊन फिरते.
ती कुणाला दिसत नाही. हालेलुया. ती फक्त ज्याला आत्मा आहे ना, मिळालेला पवित्र आत्मा, ती तलवार फक्त त्यालाच दिसती. ती तलवार घेऊन मी फिरतो. हालेलुया. मी जसा घरात गेलो, मी त्या दिवशीच कबूल केलं होतं, तुमचं बोलणं सुद्धा शैतानाला घाबरवल. मी असं म्हणत नाही माझ्याद्वारे काम झालं. माझ्यामध्ये जो पवित्र आत्मा आहे त्याच्याद्वारे अद्भुत काम होणार. मी बोलायला सुरू केलं, तिकडं कुणाला नाचायला सुरू झाला. हालेलुया. समजते तुम्हाला? इथून पुढे मीच नाही, इथून पुढे तुम्ही बोलणार आणि शैतान नाचणार. इथून पुढे तुम्ही बोलणार आणि शैतान घाबरणार. इथून पुढे तुम्ही बोलणार आणि शैतान उठणार. इथून पुढे तुम्ही बोलणार आणि शैतान निघून जाणार. आजपासून तुमची प्रार्थना पाहिजे. हालेलुया. माझ्या घरामध्ये लपलेले सगळे दुष्ट आत्मा शिक्षणावर बाहेर निघून जावे. आज्ञा आहे ती, आज्ञा. हालेलुया. काय आहे ती? आज्ञा. हालेलुया. माझ्या देवाकडनं घोषणा आहे, माझ्या देवाकडनं. हालेलुया. भजन संहिता 91, भजन संहिता 23, भजन संहिता 34 मी माझ्या मुलाबाळांवर कबूल करणार. घाबरणार तो दुष्ट आत्मा. सुरा घेऊन फिरणाऱ्या लोकांना अचंबित आज अभिषेकाने भरते. बायबल घेऊन फिरणाऱ्या लोकांना काय बनवल? हालेलुया. जो चोर आहे, ज्यांनी चोरी करून करून थकला, शेवटी परमेश्वराकडे जाऊन त्यांनी नतमस्तक झाला. आज तुम्ही आणि मी देवाचं काम करून जर तुम्ही थकत असाल, काम करून, शरीराचं कष्ट करून नाही, जर काम करून देवाचं जर तुम्ही थकत असाल तर तुम्ही धन्य आहेत. कारण आपला परमेश्वर तो आहे, तो तुम्हाला शांती अशी मिळवून देईल. त्यांनी मार खाल्ला की शांती आपल्याला मिळावी. त्यांनी तो स्वतःच्या शरीराला पूर्णपणे त्यांनी ठेचलं कारण आपलं शरीर चांगलं व्हावं. त्यांनी स्वतः फटके खाल्ले आपल्याला आरोग्य मिळावं. त्यांनी स्वतः चाबकाचा ते चाबूक होता. कुठला चाबूक होता? खिळे लावलेला चाबूक होता. हालेलुया. समजतोय तुम्हाला? त्याच्या बसल्याने फटक्याचा आपल्याला यशया 53 मध्ये आपण वाचलं, त्याच्या बसल्या फटकेने तुम्हाला आरोग्य मिळाले. समजते तुम्हाला? त्याला कुठला मुकुट घातला? कुठला मुकुट घातला? ते म्हणतो मी काट्यांचा मुकुट स्वीकारला जो तुमचा होता, पण माझ्याकडे कुठला मुकुट आहे? माझ्याकडे जीवनाचा मुकुट आहे. जो मार्ग छोटा आहे, बारका आहे, त्याच्यातून थोडे येतात, पण त्याच मार्गाच्या पलीकडे येशू मुकुट घेऊन उभा आहे. हालेलुया. आज तो मुकुट, हालेलुया, ह्या मुकुटाद्वारे त्याचं रक्त पडलं, त्या मुकुटाद्वारे तुम्हाला जीवन मिळणार आहे. हालेलुया. समजते तुम्हाला? प्रेज द लॉर्ड. हा मुकुट आपल्यासाठी होता. रक्त आपलं सांडणार होतं, पण तो मुकुट देणार आहे. हालेलुया. तो उठून उभा राहून म्हणणार आहे, तो मुकुट तुझा होता पण मी घेतला, माझा मुकुट तू घे. हालेलुया. तुम्ही त्याला रोज बोला, माझं जड जू तू घे, तुझा हलकं जू मला दे. हालेलुया. कारण ते जू जे आहे ते सोपं आहे, ते हलका आहे, त्याच्यामध्ये ओझं नाहीये. आपल्याकडे जो आहे त्याच्यामध्ये दुःख आहे, संकट आहे, क्लेश आहे, आजार आहे, टेन्शन आहे, खूप काही त्याच्यामध्ये घाण आत्मेत. त्याच्या हातामध्ये सोपवा, त्याच्या हातामध्ये सोपवा. तुम्हाला नक्की त्याच्याकडनं नवं जीवन मिळणार. देवानी पत्रसला बनवलं, त्या चोराला देवानी बनवलं. तुम्ही आणि मी तसं काम केले. तुम्ही कापल्या कुणाचा कान? तुम्ही कापल्या कुणाचं कान? कान कापणाऱ्याला परमेश्वर अद्भुत आत्मा देतो. आणि एक भाषणाने 3000 लोकांचं तारण होतं. तुम्ही आणि मी तसं केलंच नाही अजून, तर तुम्हाला आणि मला परमेश्वर काय बनवल? हालेलुया. समजते तुम्हाला? इथून पुढे तुम्ही कमी समजू नका, स्वतःला कमी समजू नका. हालेलुया. मी शेवटचं तुम्हाला सांगतो 7 शब्दांवर आणि मी थांबतो. फक्त 2 मिनिटं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. क्रूसावरील 7 शब्द काय होते? क्षमा होती. लूक 23:34 मध्ये, बापा ह्यांना क्षमा कर, कारण हे काय करत आहेत ते त्यांना समजत नाही. प्रेज द लॉर्ड. त्याच्यानंतर 2 तारणाचा. कशाचा? तारणाचा उद्धार. जर त्यांनी फटके खाल्ले नसते तर आपल्याला तारण मिळालं नसतं.
म्हणून तो तिथं काय लिहिलेले लूक 23:43 मध्ये, मी तुला खरं सांगतो आजच तू माझ्या बरोबर सुखलोकामध्ये असशील. चोराचं तारण केलं तर आपण चोर नाहीयेत, पण आपल्याला परमेश्वर आजही त्याच, तुम्हाला सांगू, देवाने त्याच्याकडे चोर म्हणून बघितलं नाही. तुम्ही कुणाला फसवले ते म्हणून देव तुमच्याकडे बघणार नाही, तुम्ही त्याचे लेकरं आहात म्हणून ते तुमच्याकडे बघणार. त्या चोराकडे त्यांनी कसं बघितलं, तू माझं बाळ आहेस, तू माझं बाळ आहेस, माझं बाळ ह्या क्रूसावरती लटकते तर मी कसं काय अन्न खाऊ, मी कसं काय तिकडे जाऊ, नाही, तू इथं लटकतोय तर मी पण तुझ्या बाजूला लटकणार, मी तुला सोडवणार. तुम्ही कुठल्या दुःखात आहे, इथून पुढे देव तुम्हाला सोडवणार, सोडवणार. हालेलुया. तुमच्यासाठी सोडवणार देव, तुम्हाला सोडवणार. हालेलुया. तुमचे मुलं सुटणार, तुमच्या मुलांना देव काढणार त्यातून. कुठल्या संगतीला आहेत परमेश्वर बघत आहे, परमेश्वर माझ्या मुलांना वाईट संगतीतून काढून टाक, माझ्या मुलांची संगत चांगली कर. हालेलुया. त्याच्यानंतर 3, आपला प्रभू तो होता मरताना सुद्धा नातेसंबंध जपत होता, आणि आज आपण जिवंत आहोत आणि नाते गमवत आहोत, नातेसंबंध गमवत आहोत. प्रेज द लॉर्ड. समजत तुम्हाला? आज आपण विश्वासणारे जिवंत असताना सुद्धा नातेसंबंध गमवत आहोत, पण आपला देव किती चांगला आहे बघा. 3 मध्ये काय आहे, योहान 19:26-27, बाई बघ तुझा पुत्र. कुणाला म्हणते तो? योहानला म्हणते. बाई म्हणजे आईला म्हणते. तो बाईला म्हणजे तो तिचा अपमान नव्हता करत, कदाचित त्याच्या आईला तो बाईच म्हणत असतो. म्हणतो ना, काय काय म्हणतात. प्रेज द लॉर्ड. हा तुझा मुलगा योहान, हा तुझा मुलगा. आणि ते योहानाला काय म्हणते? हालेलुया. ही तुझी आई. आता ही जी जबाबदारी तुझ्या हातात. आपला येशू मरताना सुद्धा आईकडे बघून रडते, मरत येतो. पण आजचे मुलं आई वडिलांना लाथा मारते. म्हणून येशू काय म्हटलं मागाशी, रडताय तर तुमच्या मुलांसाठी रडा, माझ्यासाठी रडू नका. शेवटला त्या मुलांची खूप भयंकर दुर्दशा होणार. येशू म्हणतो, मी जे सैन करत आहे ना, मला अवघड चाललंय ना, तर तुमच्या मुलांना किती अवघड जाईल, म्हणून तुमच्या मुलांसाठी रडा, माझ्यासाठी रडू नका. ते म्हणतो हे माझ्यासाठी सोपं आहे, म्हणून तुम्हाला पण ते सोपं जाणार. प्रेज द लॉर्ड. 3 झालं. आता 4, त्याग. त्यांनी काय केलं? स्वतःला, त्यांनी स्वतःला त्यागलं. काय लिहिलेलं आहे तिथं? योहान नाही, मत्तय 26:46, एली एली लामा सबकतनी, म्हणजे माझ्या देवा तू माझा त्याग का केला. त्यांनी स्वतःचा बी त्याग केला आणि आपल्या परमेश्वराने त्याला त्यागलं. तुम्हाला सांगू, येशूकडनं त्यांनी मान फिरवली, हालेलुया, पण अब्राहमाच्या मुलाकडनं मान नाही फिरवली. म्हणून दावीद महाराज काय म्हणतो, माझ्यापासून कधी मान फिरवू नको. दावीदला माहित होतं, जर देवाने माझ्यापासून मान फिरवली तर माझा मृत्यू निश्चित आहे. म्हणून तो काय, तुम्हाला सांगू, पस्तावा करण्यापेक्षा पश्चाताप करा. पस्तावा तुमच्या उपयोगाला येणार नाही, पण पश्चाताप तुमच्या उपयोगाला नक्की येईल. हालेलुया. त्याचा काय केला? स्वतःचा, त्यांनी त्याचा स्वतःचा त्याग केला आपल्यासाठी, आणि परमेश्वरांनी पण त्याला त्यागलं. तो काय म्हणते तिथं? वरून म्हणते, एली एली लामा सबकतनी, म्हणजे माझ्या देवा माझा त्याग तू का केला, माझ्या देवा मला तू का सोडलं. हालेलुया. कळलं तुम्हाला? 4 कळलं. आता 5, दुःख सहनाचं, म्हणजे त्याने आपल्यासाठी दुःख सहन केलं. आपल्यासाठी काय केलं? दुःख सहन केलं. तिथं काय लिहिलेलं आहे? योहान 19:28, मला तहान लागली आहे. काय लागली आहे त्याला? आपल्या येशूला, जो आपल्यासाठी मरत होता, त्याला ताण लागली, त्याला पाणी मिळालं नाही. आज तुम्हाला आणि मला ताण लागल्यानंतर ना आपण पाणी पित होतो, तुम्ही त्याला धन्यवाद द्या. तुम्ही त्याला धन्यवाद द्या. त्याला अन्न खायला मिळालं नाही शेवटच्या घटकेस, तुम्हाला आणि मला अन्न खायला भेटते म्हणून तुम्ही त्याला धन्यवाद द्या. आज लोक म्हणतात, ब्रदर मी येशूला बोलवलं पण माझ्याकडे येशू आला नाही. मी म्हणतो तुमच्याकडे येशू आलाय. जर तुमच्या घरामध्ये स्वयंपाक होते तर येशू आलेला आहे. जर तुमच्या घरामध्ये चूल पेटत तर येशू आलेला आहे. जर तू काम कुठं करत आहे आणि तुला पगार मिळत तर येशू तुझ्याकडे आलेला आहे. आणि ते काम करण्याची, जर तू काम करण्याची ताकद ठेवत आहे, ती ताकद माझ्या देवाने दिलेली तर येशू आलेला आहे.
हालेलुया. कधी म्हणू नको माझ्याकडे येशू आला नाही. तू जे काम करतो त्याच्यामध्ये येशू उतरलेला आहे. त्याच्यानंतर न 6 म्हणा 6 विजयाचा विजय आपल्यासाठी त्याच्यासाठी नाही. तो म्हणतो मी विजय मिळवला पण माझे लोक जिंकलेले. हा ते किती आहे तुम्हाला सांगतो. विजय योहान 19:30 पूर्ण झाले. मानवी तारणाचे कार्य पूर्ण झाले. कशाचे? हालेलुया. तुम्ही किती आनंद केला पाहिजे मंडळी. तुम्ही असं बसून नाही राहिले पूर्ण केलेले. हालेलुया. पण त्यांनी मला नवं जीवन दिलेले. हालेलुया. इथं आलं लोकांनी स्वागत केलं. इथं मिळालं. हालेलुया. लोकांनी त्याला सोडलं पण ते इथं पुन्हा जिवंत झालेलं आहे. हालेलुया. तुम्ही एकटे नाहीये. जिवंत येशू तुमच्या संगत आहे. एक काळ होता हालेलुया क्रूसावरती तो तुम्हाला बघत होता पण आता तो काळ पलटलेला आहे. आता तो तुमच्या दरवाजापाशी उभा आहे. तुम्ही त्याला आत घ्यावा आणि त्याच्याबरोबर आता येशू येणार आहे म्हणू नका. आता न्याय उतरून येणार आहे. म्हणून प्रेमाने पास्टर म्हणतो. हालेलुया. मी ऐकले एकदा पास्टर प्रेमाने काय म्हणतो माहितीये. आता येशू येणार आहे म्हणू नका. आता तुमच्या दरवाजावरती न्याय उतरून येणार आहे. ते तुम्ही घोषणा करा. त्याच्यानंतर 7 काय आहे. समर्पण. सगळं काय त्यांनी समर्पण केलं. काहीच ठेवलं नाही. शेवटला काय म्हणत होतो लूक 23:40 हे बापा मी आपला आत्मा तुझ्या हातामध्ये सोपवतो. म्हणजे काय केलेलं आहे. माझ्या लोकांचं जे व्यवस्था घेतलेले आता हे सगळं मी तुझ्या हातात देतो. आता माझा स्वीकार कर. मी सगळं काही पूर्ण केलेलं आहे. ईश्वरी सगळं काही पूर्ण केलेलं आहे. रडत बसू नका. हालेलुया. तो लढलेला आहे आपल्यासाठी. आपण हसावे. हालेलुया. तो तहानेला होता. तो पाणी पिलं नाही पण आपल्याला त्यांनी पाणी दिलं. आता तुला रडायची गरज नाही. म्हणून तो म्हणतो 100 स्त्रीकडे जाऊन माझ्याकडे ते पाणी आहे ज्याने तुला कधी तहान लागणार नाही. हालेलुया. माझा येशू तो आहे. तहानेने कसं ते पाणी पाजतो. भुकेलेल्या आत्म्याला तो जीवन देतो. हालेलुया. तो माझा परमेश्वर आहे. लोक म्हणतात तो स्वतःला वाचवू शकला नाही. तो आम्हाला काय वाचवणार. तो स्वतः मेला तुला आणि मला जीवन मिळण्यासाठी. कधी म्हणू नका हालेलुया स्वतःला मारलं नाही. कुठलीच ताकद नव्हती त्याला मारण्याची. त्यांनी स्वतःला त्याच्या हातामध्ये त्यांचं सोपवलं. मारा मला आणि नवं जीवन तुम्ही घ्या. कोणी आपल्यामध्ये म्हणू शकत मला मारा आणि तुम्ही जीवन घ्या. ते म्हणतो मला मारा जीवनाला तुम्ही मिळवा. त्यांनी सोडलं नाही त्या लोकांना ज्यांनी त्याचा तिरस्कार केला. ज्यांनी त्याच्याकडे बघून हसले. ज्यांनी त्याच्या मुखावर थुंकलं. नाही सोडलं कुणाला. तो काय म्हणत होता हालेलुया जेवढा माझा तुम्ही तिरस्कार आत्ता करत आहे प्रभू परमेश्वराला क्षमा तरी काय करत त्यांना कळत नाही. पण त्याच्यानंतर तू तितकाच जबरदस्त काढणार सुद्धा आणि मला स्वीकारणार. मी होतो ना ब्रदर. मी होतो. मी माझी साक्ष तुम्हाला सांगतो. मी काय म्हणायचो माहितीये येशू स्वतःला वाचवू शकला नाही. तुम्हाला कधी वाचवणार. पण आज मी म्हणते लोकांना येशूने स्वतःला वाचवलं नाही म्हणून मी वाचतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. समजतं तुम्हाला जिथे प्रार्थना चालू आहे ना तिथे प्रार्थना मी बंद करायची. मी मला काय म्हणायचो नाही पाहिजे पण मला काय माहिती माझा स्थापनाचा दिवस जवळ आलेला आहे. जो येशूला डवचणार जो येशूच्या लोकांना डवचणार समजून घ्या त्याचा स्थापनाचा दिवस खूप जवळ आलेला आहे. हालेलुया. तो आमदार असेल खासदार असेल तो मंत्री असेल माहित नाही पण त्याचा स्थापनाचा दिवस जवळ आलेला आहे. म्हणून ते येशूच्या लोकांना त्रास देते. येशूच्या लोकांना घाबरू नका. जेवढा छळ होणार तेवढं येशूचं काम बाहेर होणार. हालेलुया. जेवढा छळ होणार तेवढा आपल्या येशू उतरला जाणार. आणि हा शेवटचा दिवस आहे. छळ होणार येशूचं काम तेवढ्या जोरात पण होणार. हालेलुया. समजतं तुम्हाला 7 उद्धार 7 शब्दांचे आपले उद्धार आपल्यासाठी उद्धार आहे. फ्री म्हणा फ्री. लोक पैसे घेते उद्धार घेतात. माझ्या देवाने फ्री दिलेले. माझे उद्धार विकत घेण्याची कुणाची ऐपतच नाही. कुणाचीच ऐपत नाही. मी नाव नाही घेणार कुठल्या पैशावाल्यांचं. तुम्ही ओळखून जा. हालेलुया. त्या लोकांची ऐपत नाहीये माझ्या देवाकडनं उद्धार विकत घेण्याची.
Praise the Lord. माझा प्रभू म्हणतो तेवढी तुमची कॅपॅसिटी नाही की उद्धार विकत घ्याल, म्हणून त्यांचं फ्री केलेलं आहे. फ्री. हालेलुया. जर तुमच्याकडे कुणी आलं ना, हो तुमच्यासाठी मी प्रार्थना करतो, पाकीट तयार ठेवा, तुम्ही त्याला म्हणा माझा देव तुझ्या आधी आलेला आहे आणि सगळं काही फ्री मध्ये देऊन गेलेलं आहे. फ्री मध्ये देऊन गेलेलं आहे. काय केलं तुला फ्री मध्ये? 7 शब्दांवरती त्यांनी सगळं पूर्ण केलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण प्रार्थना करू. धन्यवाद करू. प्रभू परमेश्वर तू महान आहेस. आज आम्ही जे शिकलो, ज्याच्यावरती आम्ही मनन केलं, आम्ही खूप काही अद्भुत कमवलं माझ्या देवा. आज अमेरिका मी हाताने नाही जाणार, आज आम्ही तुला घेऊन जाणार. आज आमच्या सोबत तू असणार. जसं तुझ्या चोराला म्हटला, आज तू माझ्या संग असणार. आज आम्ही घोषणा करतो, आज तू आमच्या बरोबर राहणार. आज तू आमच्या बरोबर आमच्या घरी येणार. आमच्या घरातल्या सगळ्या समस्या दूर होणार. आमच्या घरातले सगळे दुष्ट आत्मे बाहेर जाणार. आमचं घर पवित्र आत्म्यांनी भरणार. आमच्या घरामध्ये स्वर्ग उतरणार. आमचं घर, आमचं कुटुंब नवीन सुरू करणार. जीवन आमच्या घरामध्ये परमेश्वर आमचं घर खडकावून उभं करणार. आज इथून पुढे माझी प्रार्थना आहे, जीवन परिवर्तन चर्च मध्ये कोणी रडणार नाही. हालेलुया. हो सार्वकालिक जीवनाला लोक बांधणार. परमेश्वराने यशया 60:20 प्रमाणे तुमचे दुःखाचे दिवस काढलेले आहेत. परमेश्वराने तुम्हाला आनंदाचे दिवस दिलेले आहेत. परमेश्वर तुम्हाला प्रेस करत आहे, आशीर्वादाने भरत आहे. तो स्वतः सगळ्या शरीराद्वारे तो फुटला आपल्याला नवीन जीवन देण्यासाठी. आज ते जीवन तुम्हाला आणि मला मिळालेलं आहे. आज खुशखुश करू नका. आज तुम्ही त्याला उच्च करणारे मान सन्मान केला द्या.